स्वागत करतो आणि नवीन वर्षाचे सुख समृद्धीचे आरोग्यदायी जावो अशी शुभेच्छा आपल्याला देतो। आज प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मला जो विषय दिलाय आंबा निर्याती करता काढणी पश्चात व्यवस्थापन आणि निर्यात कार्यपद्धती, तर त्याच्यामध्ये आपण निर्यातीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। काढणी पश्चात व्यवस्थापनामध्ये काय केलं पाहिजे, कोणकोणत्या फायटोसॅनिटरी ट्रीटमेंट त्याच्यामध्ये येतात, कोणकोणत्या त्याच्यासाठी प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात याबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। आज या कार्यशाळेसाठी मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी रामेती कोल्हापूर व हवले सरांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करून आपण प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करूया। आपल्याला माहिती असेल की संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने 2021 हे वर्ष फळे आणि भाजीपाला वर्ष म्हणून घोषित केलेले। जागतिक पातळीवरची जर आपण बघितलं तर फळं आणि भाजीपाला निर्यातीमध्ये 2000 पासून 2018 पर्यंत जर कालावधी बघितला तर जवळजवळ 115% त्याच्यामध्ये वाढ झाली आणि त्यामध्ये फळांचं मूल्य जवळजवळ 83.2 अब्ज अमेरिकन डॉलर, तर भाजीपाल्याचं मूल्य जवळजवळ 49.9 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर एवढं आहे। त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की फळाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि आपल्याला माहिती आहे की आंबा हा फळांचा राजा, अतिशय प्राचीन फळ म्हणून आंबा ओळखला जातो। तेजस्वी, मोहक, मधुर गंध, अवीट गोडी आणि रसरशीत मऊगर अशी एक सरस वरदानं निसर्गानं आंब्याला दिलेली आहेत आणि म्हणूनच आपण त्याला फळांचा राजा असं म्हणतो। आता जर आंबा पिकाखालचं क्षेत्र आणि उत्पादनाचा जर विचार केला तर दिवसेदिवस उत्पादन आणि क्षेत्र दोन्ही याच्यात वाढ होते आणि ज्यावेळेला मार्केटमधलं उत्पादन वाढतं तेव्हा दर कोसळतात, ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे। त्यामुळे आपल्याला जसं आपण उत्पादन वाढीकडे लक्ष देतो तसं विक्री व्यवस्थापनाकडे पण आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आता जर आपण बघितलं तर निर्यात आणि स्थानिक बाजारपेठा या दोन्ही संधी आपल्याला उपलब्ध आहेत, कारण आंबा ह्या प्रत्येकाचं जिव्हाळचं, वर्षातनं एकदा तरी आंबा खावा असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं। त्यामुळे आंब्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये जसा वाव आहे तसा निर्यातीत पण खूप मोठा वाव आहे। पण निर्यात का करायची, तर निर्यात आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट, निर्यातीमुळे आपल्याला परकीय चलन उपलब्ध होतं, कारण आपल्या देशाला आपण अनेक गोष्टी बाहेरच्या देशामध्ये आयात करत असतो आणि त्यावेळेला आपल्याला परकीय चलन द्यावं लागतं आणि मग ते परकीय चलन मिळवण्यासाठी आपल्याला निर्यात करावी लागते। त्यामुळे निर्यातीला अनन्यसाधारण महत्व आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की आंब्याचा जर विचार केला तर स्थानिक बाजारपेठेपेक्षा आपल्याला निर्यातीमध्ये जास्त पैसा मिळतो। आता आंब्याच्या एका बॉक्सचा आपण बघितला असेल, आपण आंब्या हंगामामध्ये बघितला असेल, सुरुवातीच्या काळात आंब्याच्या पेटीचा भाव जास्त असतो, 12,000 15,000 असतो, पण तोच ज्यावेळेला आंबा सीझन पीक पिरियड मध्ये येतो, एप्रिल मधनं जेव्हा आंबा सीझन चालू होतो त्यावेळेला तोच भाव जवळजवळ 2-2.5 रुपये पेटीपर्यंत खाली आलेला असतो। आता इथे पेटीमध्ये आपण 5 डझनची पेटी घेतो, म्हणजे जवळजवळ 400 ते 500 रुपये डझनचा भाव होतो। आपण जर एक्सपोर्टचा विचार केला तर अमेरिकेला जर पाठवला तर साधारण $22 एवढापर्यंत, म्हणजे साधारण 1000 ते 1500 रुपये डझन पर्यंत आपल्याला रेट मिळू शकतो। त्याच्याबरोबर आपल्याला इन्सेंटिव्ह मिळत असतो। त्यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा आपण निर्यातीकडे जर वळलं तर त्याचा निश्चितपणाने फायदा हा शेतकऱ्याला होईल। त्याच्यात दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे परकीय चलन आपल्याला मिळेल, दुसरी गोष्ट आपल्याला स्थानिक बाजारपेठेपेक्षा आपल्याला दर चांगला मिळू शकेल। तिसरी महत्वाची गोष्ट की स्थानिक बाजारपेठेमध्ये ज्यावेळेला आंब्याची आवक वाढायला लागते तेव्हा बाजारामध्ये दर घसरत जातात। साधारणपणे 15 एप्रिलच्या नंतर जर आपण बघितलं तर हेच भाव साधारणपणे 500 रुपये 600 रुपये पेटीपर्यंत खाली आलेले असतात, म्हणजे 150 रुपये डझन पर्यंत याचे भाव खाली कोसळलेले असतात आणि अशा वेळेला आपल्या निर्यात हा एक चांगला पर्याय, सक्षम पर्याय म्हणून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। त्याच्याबरोबर आपल्याला बाजारात जर आपण निर्यात केली, कारण आज आपण साधी गोष्ट आहे की जवळजवळ आपण जर निर्यात बघितली तर ती जवळजवळ 40,000 मेट्रिक टनापर्यंत भारताची निर्यात आहे आणि त्यात महाराष्ट्राचा विचार केला तर तो आता 27,000 मेट्रिक टनापर्यंत आहे। मग एवढा 27,000 मेट्रिक टन आंबा जर आपल्या बाजारपेठेमध्ये आला तर आपला दर निश्चितपणाने आणखीन कोसळेल। आपण आंब्याचं जर सर्वसाधारण चित्र बघितलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जवळजवळ 23 लाख हेक्टर क्षेत्रावरती आंब्याची लागवड आहे आणि त्याच्यामध्ये जागतिक क्षेत्राच्या 47% वाटा हा आपल्या भारताचा आहे। जगामध्ये जवळ 1000 पेक्षा अधिक व्हरायटी आहेत आणि 100 विविध देशामध्ये आंब्याची लागवड केली जाते। पण निर्यातीच्या दृष्टीने विचार केला तर हापूस, केशर, बेंगनपल्ली, बदामी, राजापुरी, नीलम या ज्या जाती आहेत त्या निर्यातीसाठी अतिशय उपयुक्त आहेत। जागतिक उत्पादनाचा विचार केला तर जगाच्या तुलनेत भारत सगळ्यात अग्रेसर आहे। त्याच्या पाठोपाठ चायना आहे, चीन, थायलंड, इंडोनेशिया, पाकिस्तान, मेक्सिको, फिलिपाईन्स आणि नायजेरिया
या देशांचा नंबर लागतो. आता उत्पादनात जर आपण बघितलं तर 1,87,00,000 मेट्रिक टन आपलं उत्पादन आहे, आणि त्याच्या तुलनेत बाकीच्या देशांचं जर आपण बघितलं तर चायनाचं 4,664, म्हणजे आपल्या तुलनेत काहीच उत्पन्न नाहीये, उत्पादन नाहीये. पण निर्यातीचा जर विचार केला तर निर्यातीमध्ये आपण खूप मागे आहोत. आपला टोटल निर्यातीमध्ये वाटा फक्त 5-5.5% आहे. उत्पादनात वाटा 40% आणि निर्यातीत वाटा फक्त 5.5% आहे. आता आपल्याशी कम्पेअर आपल्याला सगळ्यात कॉम्पिटिटर देश कुठला असेल तर मेक्सिको आहे. त्यांचं आहे 21,97,000 मेट्रिक टन एवढं उत्पादन आहे, आणि त्याच्यातला जो जास्तीत जास्त आंबा एक्सपोर्टच्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात. देशांतर्गत बाजारपेठेचा विचार केला तर देशांतर्गत वेगवेगळ्या राज्यांचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र आपण 10व्या नंबरवरती आहे. सगळ्यात जास्त उत्पादन हे उत्तर प्रदेशमध्ये होतं, त्याच्या पाठोपाठ आंध्र प्रदेश, मग तेलंगणा, कर्नाटक, बिहार अशी सगळी राज्य झाल्यानंतर महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर येतो. पण गुणवत्तेच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र आपला खूप लिडिंग आहे, आणि एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्राचं शेअर सगळ्यात जास्त आहे. टोटल एक्सपोर्ट जर आपण बघितला तर टोटल एक्सपोर्टमध्ये म्हणजे भारतातनं जो होणारा टोटल एक्सपोर्ट आहे त्याच्यापैकी जवळजवळ 60 ते 65% शेअर हा महाराष्ट्राचा. गेल्या वर्षीचा विचार केला तर आपला शेअर 92% पर्यंत वाढलेला आहे, कारण गेल्या वर्षी खूप मोठ्या अडचणींना आपल्याला फेस करावं लागलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विमान सेवा बंद झाल्या होत्या, आपल्याकडनं लॉकडाऊन झाल्या असल्यामुळे आपल्याला मुवमेंट करता येत नव्हत्या, काही रिस्ट्रिक्शन त्याच्यामध्ये होत्या, आणि या सगळ्या अडचणींवर मात करून देखील जवळजवळ आपण गेल्या वर्षी 207 कोटीचं परकीय चलन आपल्याला मिळालं. जवळजवळ आपण 17,000 मेट्रिक टनापर्यंत निर्यात करू शकलो, आणि त्याच्यात 92% वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा होता. त्यामुळे निर्यातीच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र जरी अग्रेसर असला, उत्पादनात जरी आपण 10व्या क्रमांकावर असलो तरी निर्यातीच्या दृष्टीने मात्र आपण खूप आघाडीवर आहोत. जागतिक बाजारपेठेंचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त वाटा हा टॉमी हॉटकिन्स, कीट, केंट, माया हेडेन या जातींचा आहे. आपल्या जातींचा वाटा खूप कमी आहे. याचं कारण असं आहे की ज्या मेक्सिको, आपण जी मगाशी जी स्लाइड बघितली, मेक्सिकोमध्ये आपल्याकडनं जे निर्यात होतं त्याच्यामध्ये मेक्सिको, पेरू, ब्राझील, थायलंड, नेदरलँड आणि स्पेन हे जे आपले स्पर्धक देश आहेत, हे देश एकतर ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत, ज्या ठिकाणी चांगला पैसा मिळतो, युरोपियन बाजारपेठा आहेत, अमेरिका आहे, यासारख्या बाजारपेठामध्ये किंवा न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या बाजारपेठांच्या डिस्टन्स वाईज खूप जवळ आहे. आणि ह्या ज्या व्हरायटी आहेत, टॉमी हॉटकिन्स असेल, कीट असेल, केंट असेल, माया असेल, हेडन असेल, यांना किपिंग क्वालिटी चांगली, त्यांची साल खूप जाड आहे. त्यामुळं आपलं ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने त्यांना खूप इझी आणि सोपं पडतं. आणि आपल्या जर म्हणजे किमतीचा जर विचार केला, ट्रान्सपोर्टसाठी, वाहतुकीसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार केला तर मेक्सिकोमधनं $1.50 मध्ये आपण अमेरिकेमध्ये पोहोचू शकतो आंबा. पण आपल्या इथनं तिकडे जाण्यासाठी जवळजवळ $110 किलो, म्हणजे 300-350 रुपये डझन एवढा भाव, म्हणजे जवळ $4चा 748 $4, $4 ते $5 आपल्याला नुसता वाहतुकीसाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे आपली निर्यातीमधला आपला वाटा हा कमी आहे. भारतातून एकूण जर फळांची निर्यात बघितली तर त्याच्यात आंब्याचा वाटा जवळजवळ 11.5%, 11.33% आहे. सद्यस्थितीतले जर बाजारपेठा बघितल्या तर त्याच्यामध्ये आखाती देश ग्रेट ब्रिटन, युरोप, कॅनडा, सिंगापूर आणि मलेशिया या आपल्या प्रमुख बाजारपेठा आहेत. सगळ्यात जास्त आंबा आपल्या जवळ 36% शेअर आख्याच्या देशांचा आहे. त्याच्या पाठोपाठ आता नवीन ज्या बाजारपेठा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अमेरिका आहे, जपान आहे, न्यूझीलंड आहे, मॉरिशस आहे, साऊथ कोरिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे. या ज्या आता ज्या मी नवीन बाजारपेठा सांगितल्या त्या आपल्याला उत्पन्न जास्त मिळवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या बाजारपेठा आहेत. आता संपूर्ण जगाचं जर निर्यातीची आकडेवारी बघितली तर आपण 1,87,00,000 एवढं आपण उत्पादन असताना आपला शेअर फक्त 5%चा आहे. आणि मेक्सिकोचा जो शेअर आहे, मेक्सिकोचं प्रोडक्शन आहे 21 लाख मेट्रिक टनाच्या आसपास, आणि त्यांचा शेअर 14%चा आहे. मेक्सिको 14%, पेरू 12%, ब्राझील 11%, थायलंड 11%, नेदरलँड 11%. म्हणजे उत्पादनात हे देश पिछाडीवर आहेत, पण निर्यातीमध्ये हे देश आघाडीवर आहेत. आपण जर गेल्या 2 वर्षाची निर्यात बघितली तर सगळ्यात जास्त निर्यात ही आपल्याकडनं UAE, युनायटेड म्हणजे संयुक्त अरब अमिराती ज्याला म्हणतात, त्यांचं आहे. त्याच्या पाठोपाठ इंग्लंड आहे, सौदी अरेबिया आहे, कतार आहे, अमेरिका आहे, कुवेत आहे. या जर आपण एक्सपोर्टचा जर शेअर बघितला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेअर संयुक्त अरब अमिरातीचा आणि त्याच्या पाठोपाठ युरोपियन कंट्रीचा. बाकीचा शेअर अतिशय नगण्य आहे. उत्पन्न ज्याच्याकडनं जास्त मिळतं किंवा ज्याच्यामध्ये प्राइस रिअलायझेशन जास्त मिळतं अशा बाजारपेठा ज्या मगाशी आपण बघितल्या, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, या देशांचा जर आपण विचार केला तर त्याच्यातला वाटा हा अत्यल्प आहे. आपल्याला त्या देशामध्ये जर एक्सपोर्टचं प्रमाण वाढवता आलं
तर निश्चितपणाने त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल आणि आपल्या इथल्या एक्सपोर्टरना होईल, आपल्या आंबा उत्पादकांना होईल. आपण महाराष्ट्रातनं जर निर्यात बघितली, आता या 18-19ची आकडेवारी मी मुद्दाम दिली, कारण आता 19-20ची जी आकडेवारी ती जर बघितली तर 17,404 मेट्रिक टन एवढा आंबा भारतातून निर्यात झालाय आणि त्याच्यातनं 16,062 मेट्रिक टन आंबा हा फक्त महाराष्ट्रातून निर्यात झालाय. म्हणजे जवळजवळ 92% आंबा हा महाराष्ट्रातून निर्यात झालाय. पण ओव्हरऑल जर बघितलं तर जो मोठा शेअर आहे तो समुद्र मार्गाचा आहे. जवळजवळ 19,660 एवढ्या मेट्रिक टन आंबा हा समुद्र मार्गे निर्यात झालेला आहे आणि 7,514 मेट्रिक टन आंबा हा विमान मार्गे निर्यात झालेला आहे. आता जर आपण मागची स्लाइड परत बघितली तर सगळ्यात जास्त शेअर, कारण विमानातनं जाणारा आंबा कुठल्या देशांना जातो तर इंग्लंड आहे. जे लांबचे देश आहेत, इंग्लंड असेल, कॅनडा असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, युरोपियन देश असतील, ऑस्ट्रेलिया असेल, या देशांना आपल्याला विमानाशिवाय पर्याय नाहीये. कारण आंब्याची जी किपिंग क्वालिटी आहे ती सगळ्यात मोठी त्याच्यातली अडचण आहे. आपल्याकडे त्याच्यावरती संशोधन होण्याची आवश्यकता आहे. कारण इथला आंबा आपल्याला अमेरिकेत पाठवायचा म्हटलं तर जवळजवळ 35 दिवसांचा कालावधी लागतो आणि तो जर समुद्र मार्गाने पाठवायचं म्हटलं तर ते पाठवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला एअरफ्रेट मध्ये आपण सगळ्यात जास्त मार खातो. कारण एअरफ्रेट आपल्याला 100 रुपये किलो म्हणजे 300 ते 350 रुपये आपल्याला एका डझनसाठी एअरफ्रेट पडतं आणि ते इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक दृष्ट्या आपल्याला परवडणारं नाही. त्यामुळे वेगवेगळ्या आपेडाच्या स्तरावरती असेल, कोकण कृषी विद्यापीठाच्या स्तरावरती असेल, याच्यावरती वेगवेगळे संशोधनं चालू आहेत. इव्हन मार्केटिंग बोर्डाच्या माध्यमातून देखील आम्ही त्याच्यावरती प्रयत्न करतोय की समुद्र मार्गे जर निर्यात करणं आपल्याला शक्य झालं तर निश्चितपणाने आपल्याला जास्त दर प्राप्त होऊ शकतो. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचं, कारण ज्यावेळेला आपण एक्सपोर्ट पोटेन्शियलचा विचार करतो की पोटेन्शियल मार्केट्स कुठली आहेत, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जर मागणी बघितली तर जवळजवळ 14,25,000 लाख एवढी मेट्रिक टन आंब्याची मागणी वेगवेगळ्या देशामधून आहे. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त मागणी ही अमेरिका, त्याच्या पाठोपाठ नेदरलँड, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड, जर्मनी, सौदी अरेबिया आणि फ्रान्स या देशामधून आहे. आता तुमच्या लक्षात येईल की अमेरिकेची मागणी 4.64 लाख मेट्रिक टनची अमेरिकेची मागणी, आपण पाठवतोय फक्त 801 मेट्रिक टन. नेदरलँडचा विचार केला तर 1.66 लाख मेट्रिक टनची मागणी आहे, आपण पाठवतोय 21 मेट्रिक टन. म्हणजे अगदी त्यांच्यात कम्पेअर केलं तर ज्या ठिकाणी मोठी मागणी आहे अशा ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही. त्याच्यातलं हे जे मी मगाशी म्हटलं की एअरफ्रेट हा सगळ्यात मोठा त्याच्यातला आणि लांबवरची अंतर, या दोन गोष्टी ज्या आहेत त्याला कारणीभूत आहेत आणि त्याच्यामध्ये संशोधन आता चालू आहे. पण आपण अमेरिकेसारख्या देशाला आंबा चांगल्या प्रकारे निर्यात करू शकतो आणि हे आपण यशस्वीरित्या प्राप्त करून घेतलेले. आंबा निर्यातीच्या संधींचा विचार केला तर आपल्याला असं वाटत असेल की परदेशामध्ये जे लोक खातात ते त्यांच्या तिकडले लोक खातात, तसं नसतं. आपल्याकडले आंबे खाणारे, कारण परदेशी जे लोक आहेत, पर्टिक्युलरली युरोपियन देशातले जे लोक आहेत, ते लोकांना थोडा आंबा म्हणजे आंबट हवा असतो. पण आपल्याला मात्र चांगला गोड आंब्याची सवय आहे. त्यामुळे आपला जो ग्राहक आहे हे भारतीय वंशाचे लोक आहेत. आणि जर भारतीय वंशाच्या लोकांचा अभ्यास केला तर अमेरिकेमध्ये जवळजवळ 25 लाख भारतीय वंशाचे लोक आहेत, सौदी अरेबियामध्ये 41 लाख आहेत, संयुक्त अरब अमिरातीमध्ये 28 लाख आहेत, मलेशियामध्ये 24 लाख आहेत, इंग्लंडमध्ये 18 लाख आहेत, कॅनडामध्ये 15 लाख आहेत. हे जे सगळे जिथे जिथे भारतीय वंशाचे लोक जास्त आहेत त्या बाजारपेठा ह्या आपल्या आंबा निर्यातीसाठी असणारी संधी आहे. आणि त्या संधीत आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न निश्चितपणाने करावे लागेल. आता या प्रयत्नांकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा पहिली गोष्ट असते की निर्यात करायची पण मला निर्यात कशी करायची हेच माहित नाही. म्हणजे आला ट्रेनिंग, याला प्रशिक्षण म्हणतो. प्रशिक्षण ही सगळ्यात मोठी त्याच्यामधली की आहे. कारण त्यातले बारकावे जर तुम्हाला कळले नाही तर एक चूक आपल्याला खूप मोठं नुकसान करू शकते. आता निर्यातीच्या बाबतीत विचार केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की निर्यात करताना कोणकोणत्या प्रोसेस आपल्याला कराव्या लागतात, कोणकोणती कागदपत्र आपल्याकडे असली पाहिजेत, आपल्याकडे कोणकोणते परवाने आवश्यक आहे. पण जर एखादा परवाना नसेल तर आपण केलेला एक तर आपल्याला निर्यात करता येणार नाही. समजा निर्यात करताना तिथं गेल्यानंतर काही अडचणी आल्या तर त्याचे प्रत्येकाचे निकष ठरलेले आहेत. त्यामुळे निर्याती संदर्भातल्या प्रत्येक टप्प्याचं ट्रेनिंग हे आपल्याला माहित पाहिजे. निर्यात कोणत्या देशात करायची हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. ज्या देशात करायची त्याचे निकष काय आहेत, कोणकोणत्या प्रक्रिया त्याच्यासाठी आपल्याला करणं आवश्यक आहे आणि ते करत असताना कोणकोणत्या सर्टिफिकेटची मागणी आपल्या त्या देशांकडनं केली जाते याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठीच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि आपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही 5 दिवसाचं निवासी प्रशिक्षण पुणे येथे नियमित घेत असतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे 5 दिवसाचं प्रशिक्षण असतं.
त्याच्यामध्ये आपण एक दिवस वाशीला जे आमच्या एक्सपोर्टच्या सगळ्या फॅसिलिटी आहेत दाखवण्यासाठी एक दिवस रिझर्व्ह असतो. उरलेले 4 दिवस आपण पुण्यामध्ये वास्तव्य करता आणि तिथे आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरच्या मार्गदर्शक आपल्याला तिथे मार्गदर्शन करत असतात. हे पेड ट्रेनिंग आहे. त्याची साधारणपणे जी फी जी आहे ती 10,500 रुपयाच्या आसपास आहे. आता हे करत असताना प्रशिक्षणासाठी आपण सर्टिफिकेट देतो आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग हे आम्ही त्याच्यामधून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या बाकीच्या याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आल्यामुळे सद्यस्थितीत आम्ही ट्रेनिंग बंद आहे, पण ते लवकरच आमचं चालू करायचं हे आहे. त्याच्यामध्ये जे शुल्क आहे ते 10,148 रुपये आहे. निवासी आहे. अनिवासी असेल, समजा पुण्यातलाच आहे आणि त्याला तिथे ट्रेनिंग घ्यायचंय तर त्याला काही राहण्याची आवश्यकता नाही. अशा वेळेला आपण 8,850 घेतो आणि महिला असतील तर त्यांना 7,670 रुपयेचं त्याचं सेवा करासह प्रशिक्षण शुल्क आहे. त्याच्यामध्ये 5 दिवसाचं ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये प्रशिक्षण साहित्य, सुविधा केंद्रांची भेट, राहणं आणि जेवण या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. संपर्क क्रमांक त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेला आहे, तो तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण निर्यातीकडे वळूया, कारण प्रत्येक देश ठरवत असतो की आपल्या देशात येणारा आंबा किंवा कोणतीही कमोडिटी जी असेल ती कशा पद्धतीने असावी, त्याचे निकष काय असावे आणि त्या निकषानुसारच आपल्याला निर्यातीसाठी जावं लागतं. हापूस आंब्याचा जर विचार केला तर हापूस आंब्याचं जे वजन असतं ते 200 ते 250 ग्रॅम हे त्याचं सरासरी वजन. नेदरलँडसाठी 250 ते 300 ग्रॅम आहे. युके साठी 250 ते 300 ग्रॅम आहे. जपानसाठी 250 ते 300 ग्रॅम आहे. अमेरिकेला 250 ते 300 ग्रॅम आहे. केशरच्या बाबतीत पण सर्वसाधारणपणे ग्रॅमेजचे निकष आहेत ते असेच आहेत. तथापि तिथले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांची डिमांड असते की आम्हाला 300 ते 300 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाच्या आंब्याची मागणी ते लोक करत असतात. परंतु त्याच्यात 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की आपण एक्सपोर्ट करत असताना शक्यतो 300 किंवा 300च्या जास्त ग्रॅमच्या वजनाच्या आंब्याच्या निर्यातीकडे जाऊ नये. त्याची 2 कारणं. एक म्हणजे हापूस आंब्याच्या बाबतीत ज्यावेळेला वजन 300 ग्रॅम पेक्षा जास्त येतं अशा याच्यामध्ये आंब्यामध्ये साखा विकृती येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे 300 पेक्षा जास्त वजनाच्या आंब्याला शक्यतो आपण जाऊ नये. केशरच्या बाबतीत आपण 300 ग्रॅम पर्यंत जाऊ शकता. सर्वसाधारण पॅकिंग हे 1 डझनचं असतं आणि साधारणपणे 2.5 ते 3 किलो किंवा अमेरिकेच्या बाबतीत 3.5 किलोची मर्यादा आहे. त्याच्यामध्ये बॉक्स, कारण त्याच्यामध्ये बॉक्स साईज हा त्याच्यातला फॅक्टर आहे. आपण अमेरिकेचे डिटेल्स ज्यावेळेला बघू तेव्हा त्याच्यावरचा तपशील आपण बघू. सध्याचे मध्य पूर्व देश आपण फक्त जहाज मार्गे पाठवतो, बाकी सगळ्या ठिकाणी आपण विमान मार्गाने निर्यात करत असतो. निर्यातीकडे लक्ष देताना जसं प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आपण बघत असतो तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते लक्ष्य किडी किंवा टार्गेटेड पेस्ट. ज्या देशामध्ये प्रतिबंधित किडी ज्या आहेत त्याच्यामध्ये फळमाशी, कोयकिडा, पिठ्या डेकून, फुलकिडे, खवले किडी ह्या ज्या किडी आहेत त्या किडी सगळ्यात महत्वाची किडी आहेत. हे त्यांचे फोटोग्राफ्स आहेत, वरच्या बाजूला आपल्याला दिसत आहेत. ते फळमाशीचे लार्वा आहेत आणि अडल्ट आहे. खाली जे दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला स्टोन विविल बाटीतला जो कोयकिडा आहे तो ते आहे, मेलीबग आहे आणि स्केल इन्सेक्ट आहे. तर हे ज्या किडी आहेत या प्रतिबंधित किडी आहेत आणि परदेशामध्ये या किडींच्या प्रतिबंध या किडींना एंट्री घ्यायला प्रतिबंध आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या या किडींच्या त्यांच्या देशात जाऊ नयेत याच्यासाठी आपल्याला फायटोसॅनिटरी प्रक्रिया कराव्या लागतात. प्रत्येक देशाचे जे काही निकष ठरलेले आहेत ते आयातदार देशांच्या मागणीनुसार आपल्याला त्याच्या प्रोसेस कराव्या लागतात. त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यापैकी कॅनडाला अशा प्रकारची कोणती स्पेसिफाईड प्रक्रिया नाहीये, त्यांना फक्त फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र हे आवश्यक असतं. युरोपीय देशांचा जर विचार केला तर युरोपीय देशांना उष्णजल प्रक्रिया मॅन्डेटरी आहे. त्याला ऑप्शनल त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही उष्णजल प्रक्रिया करू शकता किंवा बाष्पजल प्रक्रिया करू शकता किंवा ज्याला व्हेपर ट्रीटमेंट फॅसिलिटी म्हणतो त्यातली आपण प्रोसेस करू शकतो आणि ते त्यानंतर आपल्याला त्याचं फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळू शकतो. हाँगकाँगला काही आवश्यकता नाहीये, इंडोनेशियाला नाही. जपानसाठी व्हेपर ट्रीटमेंट ही फॅसिलिटी बंधनकारक आहे आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट ती जी सुविधा आहे त्या सुविधेवरचं प्रोसेसिंग हे जापनीज इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत करणं आवश्यक आहे. आपण जापनीज इन्स्पेक्टर नसेल तर आपण जपानला आंबा पाठवू शकत नाही. अर्थात जपानला मिळणारे रेट पण त्याच प्रपोर्शनेट मध्ये आहेत. त्यामुळे जपानचा आपण विचार करू शकतो, फक्त त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर काळजी घ्यावी लागते. आधी ऍडव्हान्स मध्ये आपल्याला कळवावं लागतं की तुम्हाला कधी प्रोसेस करायची आहे, कारण जापनीज इन्स्पेक्टरला त्या दृष्टीनं इथं आपेडाच्या साह्यानं आपण त्याला इथे बोलवावं लागतं.
मलेशियामध्ये पण काही खास हे नाहीये. न्यूझीलंडसाठी व्हेपरी ट्रीटमेंट, ज्याला बाष्पजल प्रक्रिया म्हणतो, ती अत्यावश्यक आहे. न्यूझीलंडसाठी अशी अट नाही आहे की त्यांचं न्यूझीलंडचा इन्स्पेक्टरच्या समोर ती प्रोसेस केली गेली पाहिजे. आपल्या इंडियन क्वारंटाईन अधिकाऱ्याच्या समोर ही प्रोसेस केली तरी चालते. सौदी अरेबियाला पण फायटोसॅनिटरी आहे, सिंगापूरला जनरल फायटो आहे, संयुक्त अरब अमिरातीला उर्वरित कीटकनाशक तपासणी अंशाचं प्रमाणपत्र बंधनकारक आहे, अमेरिकेला विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे, आणि अमेरिकेचं जपानचं कसं आहे, अमेरिकेचा इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत ती प्रोसेस आपल्याला करावी लागते, आणि त्या अमेरिकन जो इन्स्पेक्टर असतो, निरीक्षक असतो, त्याचं सर्टिफिकेट आपल्याला त्याच्यासोबत, त्या फायटो सर्टिफिकेट सोबत असेल तरच आपल्याला फायटो इश्यू होतं. त्यामुळे अमेरिकेला पण निर्यात करत असताना अमेरिकन इन्स्पेक्टरच्या प्रेझेन्समध्येच विकिरण प्रक्रिया त्याच्यामध्ये केली जाते. मॉरिशसचा विचार केला तर त्याच्यासाठी उष्णजल प्रक्रिया आहे. रशियाचा विचार केला तर रशियासाठी पण उष्णजल प्रक्रिया, ऍक्च्युअल नियमाप्रमाणे उष्णजल प्रक्रिया आवश्यक नाहीये रशियाला, पण रशियाचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की फळमाशी मुक्त आंबा असणं बंधनकारक आहे, आणि फळमाशी मुक्त आंबा आहे हे आपण एक्सटर्नली प्रूव्ह करू शकत नाही. त्याच्यासाठी रशियासाठी आणि त्यांनी फायटोसॅनिटरी उष्णजल प्रक्रिया किंवा बाष्पजल प्रक्रिया सांगितलेली आहे. इराणसाठी सुद्धा आपल्याला उष्णजल किंवा बाष्पजल प्रक्रिया करावी लागते. आता आपण बघणार आहोत की ही जी फॅसिलिटी सेंटर्स आहेत ती कोणकोणत्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध होईल अशा प्रमाणे सुविधा कार्यान्वित केलेल्या आहेत. आंब्याच्या सुविधांचा जर विचार केला तर सिंधुदुर्गामध्ये जामसंडेला आहे, रत्नागिरीमध्ये नाचणेला आहे, त्याच्याबरोबर वाशीला आपण ज्या मेजर सुविधा आहेत त्या वाशीला आपण केलेल्या आहेत. याचं महत्वाचं कारण असं आहे की वाशी पासून एअरपोर्ट पण जवळ आहे आणि JNPT सी पोर्ट पण जवळ आहे. त्यामुळे आपल्याला जर काही प्रोसेस करून प्रक्रिया करून ते या ज्या वाहतुकीच्या सोयी सुविधा आहेत त्यांच्या जवळ असण्याच्या दृष्टिकोनातून आपण वाशी येथे केले. कारण आंब्याच्या समजा रत्नागिरीमध्ये असेल, सिंधुदुर्गामध्ये असेल तशी सुविधा असेल तर एकदा आंब्याचा सीझन 1 महिन्याचा संपला की नंतर त्या सुविधा ऍडल राहतात. वाशी हा सेंट्रल पॉइंट आहे जिथून एअरपोर्ट आणि सीपोर्ट जवळ असल्यामुळे बाकीचे म्हणजे आंबा संपल्यानंतर आता व्हेपरी ट्रीटमेंटची जी सुविधा आहे आपण बघितलं असेल तर सीताफळ असेल, चिक्कू असेल, ही फळं ज्यावेळेला एक्सपोर्ट केली जातात तेव्हा त्यांच्यासाठी या सुविधांचा वापर करता येऊ शकतो, आणि तिथूनच ती एअरपोर्ट किंवा सीपोर्टला जात असल्यामुळे आपण त्या सुविधा वाशी येथे केलेल्या आहेत. बाकी जनरलच्या एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर्स असतील, मॉडर्न मार्केटिंग फॅसिलिटी सेंटर्स असतील, ही आपण त्या जिल्ह्यामध्ये उत्पादित होणारे क्षेत्र विचारात घेऊन केलेली आहे. तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण तळसंडेला अशी फॅसिलिटी आहे, सांगलीमध्ये आटपाडीला आहे, सोलापूरमध्ये आहे, मसबडला आहे, बार्शीला आहे, त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये आहे. अशा वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यात आपण जवळजवळ एक फॅसिलिटी कार्यान्वित केलेली आहेत. एकूण जर क्षमता बघितली जवळजवळ 44 एक्सपोर्ट सेंटर्स, एक्सपोर्टशी रिलेटेड सगळी सेंटर्स जे आहेत 44 सेंटर्स आपण कार्यान्वित केलेली आहेत, आणि एकूण 1919 मेट्रिक टनाची शीतगृहाची, 225 मेट्रिक टनाची प्रिकुलिंगची आणि 200 मेट्रिक टनाची आपण रायपनिंगची सुविधा आपण कार्यान्वित केलेली आहे. एवढ्या साठवणूक क्षमता आपल्याकडे कार्यान्वित झालेली आहे. आता आपण बघणार आहोत की कोणकोणत्या सुविधा लागतात आणि त्या प्रोसेस कशा केल्या जातात. आता पहिली जी सुविधा आहे ती आहे उष्णजल प्रक्रिया, ज्याला किंवा म्हणतात इंग्रजीमध्ये म्हणतात हॉट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी. आता ही जी फॅसिलिटी आहे ही फॅसिलिटी नाचणं, जामसंडे, वाशी आणि लातूर अशा 4 ठिकाणी ही फॅसिलिटी आहे. याच्यामध्ये मेकॅनिझम असं असतं, इथे आपल्या उजव्या बाजूला एक गोल टँक जो दिसतोय त्या टँक मध्ये पाणी असतं, ते पाणी बॉईल केलेलं असतं, आणि ते जे पाणी आहे या पाईपलाईनच्या माध्यमातून जो छोटा टँक आहे त्या छोट्या टँक मध्ये सर्क्युलेट केलेलं असतं, आणि या छोट्या टँक मध्ये क्रेट जे आहे ते त्या क्रेट मध्ये एक सेन्सर टाकलेला असतो, त्याचं ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग हे तुमच्या कॉम्प्युटर बेस्ड सिस्टीम मध्ये येत असतं. ह्याच्यामध्ये 48 युरोपीय देशांसाठी असेल किंवा इराणसाठी असेल यांना 48 डिग्री आपण पुढे बघणार आहोत, त्याचे डिटेल्स तपशील आपण त्याचे घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी जी फॅसिलिटी आहे ती व्हेपरी ट्रीटमेंट फॅसिलिटी, ही आपली वाशीमध्ये कार्यान्वित आहे. जपानसाठी ही फॅसिलिटी मॅन्डेटरी आहे. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, जपान, युरोपीय देश जिथे हॉट वॉटर किंवा VST हे दोन्ही ऑप्शनल असतात अशा फॅसिलिटीसाठी ही फॅसिलिटी आपली वाशीमध्ये आहे. तिथे 5 टनाचं प्रिकुलिंग आहे, 25 टनाचे 2 कोल्ड स्टोरेजेस आहेत, 1.5 टनाची ग्रेडिंग लाईन आहे, 1.5 टनाचं व्हेपरी ट्रीटमेंट फॅसिलिटी, अशा सगळ्या सुविधा VST वाशी या सेंटरवरती उपलब्ध आहे. त्याच्यानंतर महत्वाची आणखीन एक सुविधा म्हणजे विकिरण.
ज्याला ERBचा परवाना लागतो, DAEचा परवाना लागतो, NPPAचं सर्टिफिकेट लागतं, ही फॅसिलिटी खूप रिस्की फॅसिलिटी म्हणू शकतो. कारण याच्यामध्ये जो कोबाल्ट 16चा जो सोर्स असतो तो सोर्स हा ॲटॉमिक बेस असतो, त्याच्यामध्ये सिक्युरिटीचा प्रश्न असतो, त्याच्यातनं गॅमा रेस पास केलेला असतो. हा जो सोर्स असतो हा कायम पाण्यामध्ये असतो आणि ज्यावेळेला आपल्याला प्रोसेस करायची असेल तेव्हा तो पाण्यातनं बाहेर काढला जातो, प्रोसेस झाल्यानंतर परत तो पाण्यामध्ये ठेवला जातो. तो अशा ओपन एरियामध्ये राहत नाही. आपल्याला त्याच्यामुळे स्पेशल सिक्युरिटी तिथे ठेवावी लागते. आपल्याला ज्या वेळेला ट्रीटमेंट चालू असते तेव्हा ट्रीटमेंट झोन मध्ये आपल्याला जाता येत नाही. आपल्याला बाहेरनच एक्सटर्नली त्याचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला विदाउट बॅज ऍपमध्ये एंट्री करता येत नाही. बॅज याच्यासाठी असतो की जो सोर्स आहे त्याची एक ठराविक मर्यादा, मग माणसाला हा हार्मफुल असू शकतो, त्याची एक ठराविक मर्यादा ठरलेली आहे. त्या मर्यादेपर्यंतच तो सोर्सचा डोस, त्याच्यापेक्षा जर जास्त बाहेर येत असेल आणि तुम्हाला तुमच्या इथे ऍब्सॉर्ब केला जात असेल तर तुम्हाला त्या फॅसिलिटीमधनं बाहेर थांबायला सांगितलं जातं, कारण तुम्हाला तो हानिकारक असतो. या झाल्या स्पेशल ज्या प्रोसेस असतात त्या. आपल्याला ते करण्यापूर्वी काही याच्यामध्ये प्रायमरी ज्या आपेड्याप्रमाणे जी पॅक प्रोसेस असतात ते प्राथमिक प्रोसेस आपल्याला करावे लागतात. त्याच्यामध्ये प्राथमिक तपासणी, त्याच्यानंतर सुगी पश्चात प्रक्रियेमध्ये गुणवत्तेनुसार त्याचं वर्गीकरण, त्याचं ग्रेडिंग, सोडियम हायपोक्लोराईडची ट्रीटमेंट, नंतर 52 डिग्री 3 मिनिटाची हॉट वॉटर ट्रीटमेंट, ड्रायिंग असेल, पॅकिंग असेल, लेबलिंग असेल, पोस्ट स्टोरेजमध्ये साठवणूक असेल, फायनल त्याचं चेकिंग असेल, वातानुकूलित बंद माते परत हे करून आपण रेडिएशन सेंटर असेल तर तिथपर्यंत आपल्याला ते पाठवावं लागतं. त्याच्यातल्या या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे आंब्यासाठी नाचणीला सुविधा आहे, तशाच प्रकारची सुविधा आंब्यासाठी आपल्याला जामसंडेमध्ये आहे. त्याचबरोबर केशरचा जर विचार केला तर केशरसाठी आपल्याला जालना, लातूर आणि बीड या ठिकाणी या सुविधा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. भाजीपाला प्रक्रिया सुविधा केंद्र जे वाशीमध्ये आहे हे आंब्यासाठी पण आपण सर्टिफाय करून घेतलेलं आहे. याचं कारण असं आहे की समजा या 2 सेंटरच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही प्रोसेस करायची असेल तर आपण या सेंटरवरती जाऊन आंब्यासाठी प्रोसेस करू शकतो. बेसिकली ही आम्ही फॅसिलिटी भाजीपाल्यासाठी केलेली आहे. इथे 1.5 टनाची हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे, 5 मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज आहे, 1.5 टनाचं 150 मेट्रिक टनाचे 2 कोल्ड स्टोरेजेस आहेत. त्याच्याबरोबर हे भाजीपाल्यासाठी आपण जरी केलेलं असलं तरी आपण आंब्यासाठी ही फॅसिलिटी वापरू शकतो. ही भाजीसाठी आणि आंब्यासाठी दोन्ही कमोडिटींसाठी आपण ती प्रमाणित केलेली आहे. आता जी वेगवेगळी आंब्याची सुविधा केंद्र आहेत तिथे कोणकोणत्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये नाचणीला जर बघितलं, नाचणी असेल, जामसंडे असेल, लातूरची सुविधा असेल, जालनाची आहे, बीडची, या सगळ्या ठिकाणी 5 टनचं प्रिकुलिंग आहे. नाचणीला 25 टनाचं कोल्ड स्टोरेज आहे, जामसंडेला 25 टनाचं आहे. MIDC लातूरमध्ये 100 टनाचं कोल्ड स्टोरेज आहे, जालन्यामध्ये 50 टनाचं कोल्ड स्टोरेज आहे, बीडमध्ये 50 टनाचं कोल्ड स्टोरेज आहे. प्रत्येक ठिकाणी 1.5 टन पर आवर कॅपॅसिटीची देश आणि त्यांना लागणाऱ्या सुविधा आहेत आणि प्रोसेस काय आहेत, प्रोसेसिंगची किती वेळाची प्रोसेस आपल्याला करावी लागते. जपान, साऊथ कोरिया, न्यूझीलंड याच्यापैकी जपान, साऊथ कोरियाला व्हेपरी ट्रीटमेंट 47.5 डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि 20 मिनिटाची प्रोसेस करावी लागते. ही आपल्याला वाशीमध्ये आहे. न्यूझीलंडसाठी 27.5 ऐवजी 48 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे आणि 20 मिनिटाची प्रोसेस आहे. युरोपीय देश असतील, साऊथ कोरिया असेल, मॉरिशस असेल, VST 46.5 डिग्रीची 20 मिनिटाची प्रोसेस आहे. किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट जर करायची तर 48 डिग्री 60 मिनिटाची प्रोसेस आहे. VST फॅसिलिटी फक्त वाशीमध्ये उपलब्ध आहे, तर हॉट वॉटर ट्रीटमेंट रत्नागिरी, जामसंडे, लातूर आणि वाशी या ठिकाणी उपलब्ध आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला विकिरण प्रोसेस आपल्याला करावी लागते. त्याच्यामध्ये 400 ग्रेज पर्यंत तुम्हाला त्याची ट्रीटमेंट द्यावी लागते आणि साधारणपणे ट्रीटमेंट कालावधी हा 1.5 तासाचा असतो. ती सुविधा पण वाशीमध्ये स्वतंत्रपणे उपलब्ध केलेली आहे. इराणला जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे. इराणची फॅसिलिटी फक्त वाशीची फॅसिलिटी इराणसाठी सर्टिफाईड आहे 48 डिग्री 60 मिनिटाची. आता आपण त्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस बघणार, ज्या प्रोसेस प्रक्रिया आहेत पर्टिक्युलरली हॉट वॉटर, VST आणि विकिरण. तर जी उष्णजल प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं प्रोसेसिंग जे आहे
ते आपल्याला केंद्र शासनाचं जे डायरेक्टर ऑफ प्लांट प्रोटेक्शन क्वारंटाईन अँड स्टोरेज डिपार्टमेंट आहे फरीदाबादचं, त्यांनी तयार केलेल्या स्टँडर्ड एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, कोणकोणत्या पद्धतीची कशा पद्धतीने आपल्याला ते सगळी प्रोसेस करायचे याबाबतचं एक डॉक्युमेंटरी तयार केलेली, ज्याचं नाव आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. हे जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये कोणत्या वजन आहे, त्याचं तापमान किती असलं पाहिजे, कोणती प्रक्रिया, त्याचं कशा पद्धतीचं प्रमाणीकरणाची प्रोसेस असेल आणि प्रमाणीकरण कसं केलं जातं, फायटोसॅनिटरीचं कोण फायटोसॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून तिथे काम करेल, त्या देशाचे निकष काय आहेत, या पद्धतीने त्याच्यामध्ये सगळं हे डॉक्युमेंटेड केलेलं असतं. युरोपीय देश, साऊथ कोरिया, रशिया, मॉरिशस आणि इराण या देशांसाठी ही प्रक्रिया आवश्यक असते. आता मगाशी जे आपण बघितलं 48 डिग्री 60 मिनिटं, हे एक स्टँडर्ड फॉर्मॅट झालं. पण फळाच्या वजनानुसार तुमच्या प्रक्रियेचा कालावधी वाढतो. जर 500 ग्रॅमपेक्षा कमी फळ असेल तर त्याचं वजन, त्याच्यासाठी आपण 48 डिग्री 60 मिनिटाची प्रक्रिया करू शकतो. 500 ग्रॅम ते 700 ग्रॅम जर फळाचं वजन असेल, पर्टिक्युलरली बेंगनपल्ली ही जी व्हरायटी आहे साऊथ मधली, त्यांची मेजॉरिटी फळं ही 500 ते 700 ग्रॅमच्या ऍव्हरेज मध्ये येतात. त्यांना 60 मिनिटाच्या ऐवजी 75 मिनिटाची प्रक्रिया आपल्याला करावी लागते. 700 ग्रॅम ते 900 ग्रॅम पर्यंतची असेल तर त्याला 90 मिनिटाची उष्णजल प्रक्रिया आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर दुसरी जी प्रक्रिया आहे ती आहे व्हेपर ट्रीटमेंट फॅसिलिटी, ज्याच्यामध्ये बाष्पाचा वापर करून फळाचं तापमान वाढवलं जातं. ही जी फॅसिलिटी आहे ती वाशीमध्ये आहे. जपानच्या बाबतीत मी मगाशी आपल्याला सांगितलं, जपानची प्रोसेस ही जपानच्या इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत आपल्याला करावी लागते. इथे व्हीएसटी फॅसिलिटीवरती 1.5 टनाची व्हीएसटी आहे, 5 टनाचं प्रिकुलिंग आहे, 50 टनाचं कोल्ड स्टोरेज आहे आणि 1.5 टनाचं ग्रेडिंग लाईन, पॅकिंग ग्रेडिंग लाईन आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण जपान, न्यूझीलंडसाठी या सुविधा बंधनकारक आहेत. बाकीचे युरोपीय देशांसाठी आपण त्या ऑप्शनल वापरू शकतो. आता व्हीएसटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये फक्त पणन मंडळाकडे ही सुविधा उपलब्ध आहे. नाशिकला एक सुविधा आहे पण ती माझ्या माहितीप्रमाणे प्रमाणित नाहीये. आणि एक जी आहे ती साऊथ मध्ये आहे, एक नॉर्थ मध्ये एक सुविधा आहे. अशा एकूण संपूर्ण भारतात 3 सुविधा आहेत आणि त्या 3 सुविधापैकी एक महाराष्ट्रात आहे, एक जी युपी मध्ये असणारी सुविधा आणि साऊथ मध्ये असणारी त्या सर्टिफाईड नाही आहेत. गेल्या वर्षी तरी सर्टिफाईड नव्हत्या, त्याच्या आदल्या वर्षी सर्टिफाईड होत्या, 1 वर्षानंतर त्यांनी बंद केलं होतं. आपली जी ही फॅसिलिटी आपण 1999-2000 मध्ये ही फॅसिलिटी आपण कार्यान्वित केलेली, तेव्हा 4 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च केलेला होता आणि आपेडाच्या अर्थसहाय्यातून ही आपण सुविधा कार्यान्वित केलेली आहे. 2012 मध्ये ही सुविधा आपण न्यूझीलंडसाठी सर्टिफाय करून घेतली आणि 2015 मध्ये ही सुविधा आपण युरोपीय देशांमध्ये प्रमाणित करून घेतलेली. आता हापूस आंब्याच्या बाबतीत ही सुविधा करताना एक महत्वाची गोष्ट आपल्याला प्रकर्षाने करावी लागते. जो वापरतो तो काढणी केल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशीचा आंबा, म्हणजे ज्याच्यामध्ये कलर ब्रेक स्टेज जी येते त्या स्टेजचा आंबा आपण वापरावा लागतो, अन्यथा त्याच्यामध्ये संपूर्णपणे साखर येण्याची शक्यता असते. त्याच्या पुढची आपण जी फॅसिलिटी बघतोय, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला जी प्रोसेस आपल्याला करावी लागते, मी मगाशी आपल्याला सांगितलं, विकिरण सुविधा. आपल्या समोरचे जाळीचं कपाट दिसतंय, त्या कपाटामध्ये जे आंब्याचे बॉक्स आहेत तो कन्व्हेअर आहे. त्या कन्व्हेअर मध्ये असे जाळ्यांचीच कपाटा केलेली असतात आणि त्याच्यामध्ये बॉक्स ठेवून ते बॉक्स जशी आपली गाडी जाते तसा एक रोल वरून ते फिरवलेले असतात आणि ती 1.5 तासाची प्रोसेस आहे. त्या 1.5 तासाच्या प्रोसेस मध्ये त्याच्यातनं अल्ट्राव्हायोलेट रेज पास केले, गॅमा रेज पास केले जातात आणि ते गॅमा रेज पास करून आपण प्रोसेस कंप्लीट करून हे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला जर आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर या फॅसिलिटींची आवश्यकता असते. ही जी सुविधा आहे ती राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि आपेडा यांच्या अर्थसहाय्यातून पणन मंडळाने उभारलेली आहे वाशीला. त्याच्यामध्ये 100 मेट्रिक टनाचं शीतगृह आहे, 5 टनाचं प्रशिक्षणगृह आहे, 20 टनाचं रायपनिंग चेंबर आणि 2 टन क्षमतेची ग्रेडिंग यायला, अशा प्रकारच्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत. आहे ते आंब्यासाठी 5 टन क्षमतेचं आहे, तृणधान्य किंवा कडधान्य असतील त्यांना 10 टनासाठी, मसाले असतील तर 1.5 टन प्रति तास या क्षमतेच्या या विकिरण सुविधा उपलब्ध आहे. 2016 पासून ही सुविधा आपल्याला अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासाठी प्रमाणित झाली आणि सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी साधारणपणे 600 मेट्रिक टन आंबा त्याच्यावरती प्रोसेस केला जातो. गेल्या 2019 मध्ये आपण 1000 पर्यंतचा आंबा आपण ज्यामध्ये प्रोसेस केलेला आहे. गेल्या आंबा सीझन मध्ये आपल्यावर त्याच्यात प्रोसेस करणं शक्य झालं नव्हतं. याचं कारण
ऑस्ट्रेलियाला जाणारी फ्लाईट बंद होती, अमेरिकेला जाणारी फ्लाईट बंद होती. अमेरिकन इन्स्पेक्टर काही इथे येणं शक्य नव्हतं. त्यामुळे गेल्या वर्षी काही या सुविधेचा वापर झालेला नाही. गेल्या वर्षी युरोपियन देश आणि मध्य पूर्व देश या देशांना आपण निर्यात केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निर्यात करायचे तर त्याला परवाने कुठले पाहिजेत. निर्यातीसाठी एकूण 4 गोष्टी आवश्यक असतात. आयात निर्यात परवाना, अपेडा नोंदणी, मँगोनेट नोंदणी, या 3 मॅन्डेटरी आहेत. आणि जर तुम्ही कोकणातून करत असाल किंवा मराठवाड्यातून करत असाल तर तुम्हाला GI सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. आता आयात निर्यात परवाना म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की आपण ड्रायव्हिंग करतो, तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आपल्याला पोलीस अडवतात. तसंच कोणतीही गोष्ट तुम्हाला इम्पोर्ट करायची असेल किंवा एक्सपोर्ट करायची असेल तर हा परवाना बंधनकारक आहे. हा परवाना नसेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट आयात करू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट निर्यात करू शकत नाही. पण हा कुणाकोणाला मिळू शकतो? इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक व्यक्तीला मिळतो, प्रोप्रायटरी संस्था असतील त्यांना मिळतो, पार्टनरशिप संस्था असेल त्यांना मिळतो, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, ट्रस्ट असेल, हिंदू अविभक्त कुटुंब असेल, शासकीय संस्था असतील, सहकारी संस्था असतील, लिमिटेड लायबिलिटी कंपनी असेल, या सगळ्यांना हा परवाना मिळू शकतो. आपला जो पॅन नंबर असतो तोच आपला आयात निर्यात परवाना क्रमांकाचा नंबर असतो, मात्र तो DGFT रजिस्टर करणं आवश्यक असतं. एका पॅन क्रमांकावरती एकच परवाना मिळतो आणि त्याच्यासाठी ही जी प्रोसेस आहे हा परवाना प्राप्त करायची ती ऑनलाईन प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये www.dgft.gov.in हे जर संकेतस्थळावर आपण गेला तर आयात निर्यात परवाना संदर्भात आपल्याला ऍप्लिकेशन करता येतं. त्याच्यासाठी एक वेगळा कॅप्शन आहे, त्याच्यामधून तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. याच्यासाठी एक बँक सर्टिफिकेट असतं आणि पॅन कार्ड असतं, या 2 गोष्टी आणि पुरावा असतो पत्त्याचा. या 3 गोष्टी त्याच्यामध्ये मॅन्डेटरी असतात. हे करत असताना मी प्राधान्य सांगतो की ज्यावेळेला आपण ह्या नोंदी घेत असतो ऑनलाईन, जेव्हा आपण तो फॉर्म भरत असतो त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण पत्ता टाकतो, जसा आपल्या डॉक्युमेंट जो प्रूफ म्हणून जो आपण ज्याच्यावर जो पत्त्याचं डॉक्युमेंट आपण वापरणार असो, समजा पॅन कार्ड बरोबर आधार कार्ड तुम्ही वापरत असाल तर आधार कार्डावरती जसा मेन्शन केलेला आहे तसाच्या तसा विथ पिनकोड नंबर तुम्हाला हा फॉर्म मध्ये पत्ता भरावा लागतो. जर त्याच्यामध्ये व्हेरिएशन आलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो. आणि तशाच प्रकारचा पत्ता हा तुमचं जो बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटच्या ऍड्रेसवरती असणं आवश्यक आहे. त्याच्यावर त्याचं जे बँकेकडनं जे सर्टिफिकेशन मिळतं त्याच्यावरच्या प्रॉपर सह्या केलेल्या आहेत ना, आणि त्याच्यावरती बँकेकडनं जेव्हा ते पत्र तुम्हाला इश्यू होतं त्याच्यावर आउटवर्ड नंबर आहे ना, या गोष्टीची खातरजमा करणं आवश्यक असतं. आता हा आयात निर्यात परवाना ऑनलाईन पद्धतीने काढता येतो. पॅन कार्ड, फोटो, चालू बँक खातं प्रमाणपत्र आणि त्याचं शुल्क जे आहे ते ₹250 अधिक सेवा शुल्क आपल्याला भरावं लागतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे नोंदण्यांचे प्रकार आहेत. निर्यातदार आहे, उत्पादक निर्यातदार आहे, व्यापारी निर्यातदार आहे, सेवा पुरवठादार आहे किंवा एकत्रित पण आपल्याला नोंदणी त्याच्यामध्ये करता येते. एकदा हा परवाना प्राप्त केल्यानंतर आपल्याकडे अपेडाकडे आपल्याला नोंदणी करावी लागते, कारण अपेडा ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे. त्यांच्या माध्यमातून विविध एक्सपोर्टसाठी योजना या त्यांच्याकडून राबवल्या जातात. त्यांचे आपल्याला बेनिफिट त्याच्यामध्ये मिळू शकतात. आणि आयात निर्यात परवान्याची प्रत ही त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा नोंदणी करायची असेल अपेडाची तर त्याच्यासाठी आवश्यक असते. आणि बँकेचं एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये त्यांचं एक प्रमाणपत्र असतं. त्यांचं जी फी आहे ती सेवा करासह ₹5,750 सेवा कराची शुल्काची रक्कम आहे. हा धनाकर्ष आपण अपेडाच्या नावे काढून किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण त्याचं पेमेंट करू शकतो. अपेडाकडे ह्या जो कालावधी आहे नोंदणी ती 5 वर्षाकरता असते. आणि हा अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन याची पण ऑनलाईन प्रोसेस आहे, ऑनलाईन द्वारे आपण सादर केला की आपल्याला साधारण 1 आठवड्याभरामध्ये हे सर्टिफिकेट प्राप्त होतं. मी अपेडाच्या याच्यामध्ये मुद्दाम अपेडाचा जो पत्ता आहे, आपलं जे रिजनल ऑफिस आहे मुंबईमध्ये त्याचा पत्ता, त्यांची वेबसाईट आणि त्यांचा ईमेल आयडी या गोष्टी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट मँगोनेट. मला वाटतं मँगोनेट वरती एक लेक्चर याच्यापूर्वी झालेला असेल. मँगोनेट का आलं तर युरोपीय देशाने 2015 मध्ये जी बंदी घातली होती ती बंदी ज्या वेळेला उठवली त्यावेळेला त्यांनी त्याची ट्रेसेबिलिटी असणं आवश्यक आहे असं एक क्लॉज त्याच्यामध्ये घातला आणि त्याच्यासाठी मँगोनेट प्रमाणपत्र मॅन्डेटरी करण्यात आलं.
ज्या देशांना कोणत्याही प्रकारच्या फायटोसॅनिटरी ट्रीटमेंट लागतात त्या सगळ्या देशांसाठी मँगोनेट प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. फक्त ज्या कंट्री आहेत ज्यांना कोणतेही फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र बंधनकारक नाही त्यांना मँगोनेट नसेल तरी चालू शकतं. पण ज्यांना कोणत्याही प्रकारचे फायटोसॅनिटरी ट्रीटमेंट करायचे आहे त्यांच्यासाठी मँगोनेट प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे किंवा बंधनकारक आहे. आता हे मँगोनेट मध्ये आपल्याला एक कोड नंबर दिला जातो आणि तो कोड नंबर तुमच्या बॉक्सवरती पण टाकलेला असतो. त्यामुळे अमेरिकेतल्या एखाद्या कस्टमरला कळू शकतं की हा आंबा आपल्या इथला कोणत्या शेतकऱ्याचा, कोणत्या गावातल्या, कोणत्या जिल्ह्यातल्या, कोणत्या तालुक्यातल्या, कोणत्या शेतकऱ्याकडच्या आहे तिथपर्यंत त्याला पोहोचणं शक्य होऊ शकतं. त्याच्याबरोबर निर्यातीपूर्वी आपल्याला आयातदारांच्या मागणीनुसार दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला तपासावी लागते ती म्हणजे आंब्यामध्ये कीड आणि रोगाचा अंश किती आहे. तो जर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमची शिपमेंट तिकडे गेल्यानंतर सुद्धा नाकारली जाऊ शकते. त्यामुळे त्याची तपासणी वेळच्या वेळी करून मग आपण आंबा प्रोसेससाठी वापरावा. याची तपासणी कुठं करायची तर ती आपल्याला आपेडाची ज्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असतील अशा प्रयोगशाळांमध्येच आपल्याला ही तपासणी करणं बंधनकारक आहे. तुम्ही आपेडा ॲग्रेड लॅब मध्येच ती तपासणी केलेली असली पाहिजे. त्यांचा रिपोर्ट तुम्हाला कंपल्सरी असतो. पर्टिक्युलरली दुबईच्या सारख्या देशामध्ये हा रिपोर्ट मॅन्डेटरी आहे. अमेरिकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये म्हटलेलं आहे की फार्मर शुड फॉलो द गॅप प्रॅक्टिसेस. त्याच्यात त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की आम्हाला रेसिड्यूचं सर्टिफिकेट पाहिजे. पण जर आयातदाराची मागणी असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. आता मँगोनेट मध्ये अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर चांगल्या उत्तम उत्पादन पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जी कीटकनाशक पर्टिक्युलरली त्याचा जो फोकस आहे तो दोन गोष्टीवरती आहे. एक म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकांचा अंश त्यांच्याकडे येणाऱ्या उत्पादनात राहू नये आणि कोणत्याही प्रकारच्या किडी त्यांच्याकडे जाऊ नयेत. या दोन गोष्टी या प्राधान्याने त्याच्याकडे बघितलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्याच्याबरोबर जे काही फवारणी करणार आहेत किंवा जे काही वापर करणं त्याच्या परिशिष्ट 5 मध्ये जी कीटकनाशकं नमूद केलेली आहेत त्याचाच वापर करणं बंधनकारक आहे. आणि हे परिशिष्ट 5 माननीय फलोत्पादन संचालक यांच्या कार्यालयाकडून उपलब्ध होतं. त्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे की लेबल क्लेम असणारीच औषधं आपल्याला वापरलेली पाहिजे. बंदी असणारी आपल्याला औषधं वापरता येत नाहीत. प्रमाणित नसणारी औषधं आपल्याला वापरता येत नाही किंवा अतिविचारी आणि औषधांचे जे आता 22 सारखी जी औषधं आहेत ज्याच्यावर बंदी आलेली अशा प्रकारची औषधं आपल्याला वापरता येत नाही. आता त्याच्यात कसं असतं की आपलेच लोक त्याच्यामध्ये माल प्रॅक्टिसेस करायचा प्रयत्न करतात. म्हणजे एखाद्या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे औषधाची फवारणी घेतात आणि स्प्रेइंग शेड्यूल मध्ये कुठेही ते नोंदलेली नसते. ज्यावेळेला तुम्ही तपासणीला नमुना पाठवता त्यावेळेला तुम्ही स्प्रेइंग शेड्यूल कुठलं वापरलं ते स्प्रेइंग शेड्यूल तुम्हाला द्यावं लागतं. आणि ज्यावेळेला आपण त्यांच्याकडे रिपोर्ट येतो तेव्हा त्या रिपोर्ट मध्ये असं दिसतं की बाबा जे औषध विदिन परमिसिबल लिमिट दिसतंय पण आता तुम्ही तर म्हणता तुमचं तर समजा 22 टीन आहे. 22 टीन त्याचं परमिसिबल लिमिट 0.05% आहे आणि तुमचं 0.03% आहे. तुमचं विदिन परमिसिबल लिमिट आहे पण तुमच्या स्प्रेइंग शेड्यूल मध्ये कुठे 22 टीन वापरलेलं दिसत नाही. याचा अर्थ तुम्ही 22 टीन वापरलेलं आहे पण तुम्ही ते फसवलेलं आहे. या गोष्टी सर्टिफिकेट वरनं काढता येऊ शकतात. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की आपण जे काही खरोखर स्प्रेइंग शेड्यूल घेतो त्याच्या नोंदी स्पेशली ठेवा. त्याच्यामध्ये कुठल्याही माल प्रॅक्टिसेस होणार नाही त्याची काळजी घ्या किंवा विसरू नका कारण त्याच्यावरतीच तुमचा एखादी शिपमेंट अडचणीत येऊ शकते. त्याच्याबरोबर ह्या ज्या आपण जे काही काम करत असतो प्रोसेस करत असतो त्यांच्या नोंदी हे आपले जे सन्माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतात त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठेवणं बंधनकारक आहे. तुमचे एकदा तुम्ही नमुना काढला टेस्टिंगसाठी की त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फवारणी करता येत नाही आणि तुम्हाला या परवान्याचं मँगोनेटचं दरवर्षी नूतनीकरण करणं बंधनकारक असतं. इथे आपल्याला हे सर्टिफिकेट आहे. याच्यामध्ये कधी कधी असं असतं की त्याच्यामध्ये कालावधी 5 वर्षाकरता त्याची व्हॅलिडिटी असली तरी नियमाप्रमाणे तुम्ही दरवर्षी ते तुमचं रिन्युएशन करणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर GI भौगोलिक मानांकन ज्याला म्हणतात किंवा GI. आता कोल्हापूरच्या दृष्टीने विचार केला तर GIचं तुमच्याकडे प्रोडक्ट आंब्यातलं नाही कुणी कारण हापूस आंब्यासाठी कोकण जो भाग आहे त्याच्यासाठी हापूससाठी GI मिळालेला आहे आणि मराठवाड्यासाठी केशरसाठी GI मिळालेला आहे आणि गुजरातमध्ये पण केशरसाठी GI मिळालेला आहे. मराठवाडा केसर हा जर ब्रँड असेल
त्यांनी याच्यामध्ये GI त्यांना कंपल्सरी आहे. तुमच्यासाठी GI ची आवश्यकता नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हापूस या नावाने GI मिळालेला असल्यामुळे तुमच्या याच्यावरती कुठे तुम्हाला हापूस या नावाने जरी उत्पादन तुमच्या भागात झालेलं असलं तरी त्याच्यावरती तुम्हाला हापूस हे लेबल लावता येत नाही. कारण हे GI जे आहे ते कोकणातल्या 5 जिल्ह्यांसाठी रत्नागिरी, रायगड, ठाणा, सिंधुदुर्ग आणि पालघर या 5 जिल्ह्यांसाठीच हे GI दिलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हापूस या नावाने त्याची विक्री करता येत नाही. आता त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की कोकण आंबा हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्था किंवा केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था किंवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या 4 संस्थांना त्याची मालकी मिळालेली. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमची बागा जर कोकणात असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर या 4 संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला संबंधित एजन्सीकडे अर्ज करावा लागतो. GI घेत असताना तो नर्सरीवाला असेल, रिटेलर असेल, उत्पादक असेल, आडता असेल, सप्लायर असेल, प्रोसेसर असेल, एक्सपोर्टर असेल, ज्याला हापूस हा शब्द वापरायचा आहे त्या सगळ्यांना हे नोंदणी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. अशा प्रकारचं सर्टिफिकेट त्याच्यामध्ये येतं आणि हे सर्टिफिकेट ज्यांनी GI घेतलेलं आहे त्याला प्राप्त होतं. आपण त्याच्यातनं जो GI चा जो लोगो असतो हा लोगो आपल्याला कधी वापरता येतो तर जर तुमच्याकडे तुमचं GI रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर आणि तरच तुम्हाला ह्याच्यामध्ये GI चा लोगो वापरता येत नाही, अन्यथा तुम्हाला वापरता येणार नाही. जर तुमच्या कोकणात कुठं बागा असतील तर त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेले आहेत. या संस्थांशी संपर्क करून आपण GI चं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. हापूस आंब्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची जी अडचण एक्सपोर्ट मधली येणारी किंवा मार्केटिंग मध्ये येणारी ती म्हणजे आंब्यातली विकृती, जिचं नाव आहे साका विकृती. आपण बघितलं असेल इथे वरच्या बाजूला पिवळे जे पॅच तयार झालेत किंवा खालच्या बाजूला असे जे खराब झालेले आंबे आहेत, ती जी विकृती आहे त्याला हा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि याचा अनेक घटक याच्यामध्ये कारणीभूत असतात. त्याच्यामध्ये आंबा जर काढलेला आंबा उन्हात राहिला तर त्याच्यामध्ये साखा विकृती होते. लॉजिस्टिक मध्ये किंवा वाहतुकीमध्ये आंब्याचं तापमान वाढलं तरी त्याच्यामध्ये साखा विकृती होऊ शकते. आता ही साखा विकृती होऊ नये यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बेंगलोर यांनी एक औषध विकसित केलेलं आहे. फक्त हे वापरण्याच्या दृष्टीनं थोडं अडचणीचं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला उजव्या बाजूला बघा आपण त्या डब्यामध्ये औषध घेतलेलं आहे. आंबे झाडावर असताना 50% पक्वतेचे असताना आपल्याला हे जे औषध आहे त्या औषधामध्ये 10 सेकंद आंबा बुडवायचा असतो. त्याचा मूळ कन्सेप्ट असा आहे की आंब्याचं तेल बुडवल्यानंतर आपल्याला या डाव्या बाजूला एक आंब्याच्या बाठीतनं एक लाईन आलेली दिसते, नळी आलेली दिसते जी देठामध्ये शिरलेली असते. हापूस आंब्याच्या बाबतीत ही नळी या देठाशी तुटते. तोतापुरीच्या बाबतीत ती नळी त्या बाटलीच्या खालच्या भागामध्ये तुटते. तर ह्या औषधाच्या वापरामुळे त्याचे देठ आहे त्याची जी नळी आहे ती स्ट्रॉंग होते आणि ती एक तर तुटत नाही किंवा तुटली तर ती या स्टोन जवळ तुटते. त्यामुळे आंब्यामध्ये साखा विकृती येत नाही असं त्यांचं संशोधन आहे. हे अर्कसाखा निवारक हे सेंद्रिय स्वरूपाचं औषध आहे. त्याचा कोणताही अंश फळात राहत नाही. त्याची किंमत ही 350 रुपये प्रति लिटर प्रमाणे आहे. 120 मिली अर्क आणि 880 मिली पाणी असं याचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये वापरावं लागतं. 1 लिटर औषधामध्ये साधारण 200 फळं आपण बुडवली तरी चालू शकतं. 50% पक्वतेला पहिलं आणि 15 दिवसांनी दुसरं अशी 2 वेळा आपल्याला ती फळं त्याच्यामध्ये बुडवावी लागतात. हे IIHR बेंगलोरने केलेलं संशोधन आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण साख्याचा प्रतिबंध करू शकतो. आता काढणी पश्चात व्यवस्थापनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काढणी हा सगळ्यात क्रुशियल फॅक्टर आहे. कारण काढणीपासून तुम्ही जर काढणी करायला चुकलात तर निश्चितपणाने त्याचा फटका हा तुम्हाला निर्यातीमध्ये बसू शकतो. आंब्याच्या बाबतीत फळधारणा झाल्यापासून साधारण 100 ते 125 दिवसात आंबा पक्व होतो. हे बघत असताना आपण काही गोष्टी या विचारात घेतल्या पाहिजेत की तापमान हा त्याच्यातला क्रुशियल भाग असतो. ज्यावेळेला फळधारणा झाल्यापासून जर उष्णतेचा कालावधी वाढला तर आंब्याची पक्वता लवकर येते आणि फळधारणा झाल्यापासून जर थंडीचा कालावधी जास्त असेल तर तुमचा आंबा डिले होतो. त्याच्यामध्ये आंबा काढायच्या बाबतीत हिरवा रंग जो असतो डार्क ग्रीन कलर असतो तो जाऊन फिक्कट हिरवा कलर येतो. देठाजवळ खड्डा पडतो, त्याचा उजवा खांदा उंचावतो, फळावरती एक व्हाईट वॅक्सी लेअर येतो
जे भाग फळांचे सूर्यप्रकाशाकडे आहे त्याला लाली येते. आंब्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती 1 पेक्षा जास्त असते आणि 1-2 आंबे ज्याला पाड म्हणतात, 1-2 आंबे झाडावरून पिकून खाली पडतात. आता या काही टेक्निकल बाबी आहेत. याच्यामध्ये आतापर्यंत जे काही अनुभवावरूनच फळाची पक्वता ओळखण्याची किंवा पक्वता जाणण्याची पद्धती ही आपल्याकडे आहे. याच्यामध्ये आता संशोधन सुरू आहे. आताच खरगपूरवरून एक इन्स्टिट्यूट मार्फत याच्यामध्ये सेन्सरचा वापर करण्याच्या दृष्टीनं प्रयोग चालू आहे. यावर्षी काही त्याच्या चाचण्याही झालेल्या आहेत आणि त्याचे निष्कर्ष लवकरच येतील. जर ते झालं तर आपल्याला निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं हार्वेस्टिंगची स्टेज आपल्याला नक्की आयडेंटिफाय येऊ शकते. पण या जर आपण बघितल्या सगळ्या तांत्रिक बाबी, आता ज्यावेळेला आपण झाडावर चढलेले असतो त्यावेळेला त्या देठाजवळचा खड्डा दिसणार आहे का? तर नाही दिसणार. पण आपण तिथनं 20-25 फुटावर उभे असतो. तर पण यातल्या काही गोष्टी आपण काढल्यानंतर त्या तपासू शकतो. कारण एक्सपोर्टला क्वालिटी हा निकष सगळ्यात महत्वाचा असतो. त्यामुळे त्याबाबत आपल्याला काळजी घेणं आवश्यक असतं. आता फळाची काढणी करताना 85% फळाची काढणी करणं आपल्याला आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की काढणी करताना देठासहित काढणे आवश्यक आहे. ते करायचं असेल तर आपण इथे आपल्या उजव्या चित्रात एक झेला दाखवलेला आहे आंबा काढणीचं. त्याला 2 ब्लेड असतात. त्या ब्लेडच्या साहाय्याने आपल्याला देठासकट काढणी करता येते. प्रत्येक वेळी एकच फळ काढावं जेणेकरून ते एकमेकाला घासून डॅमेज होणार नाही किंवा ते ब्लेड जे आहे ते दुसऱ्याला घासून ते खराब होणार नाही. त्याच्यातलं TSSचं प्रमाण हे 9 ते 13% असावं. ज्यावेळेला हिरवं फळ असतं तेव्हा त्याचं 9% पर्यंत TSS असतं. जसा पक्व होईल तसं TSS टोटल सोल्युबल शुगर्स त्याचं प्रमाण हे वाढत जातं. त्याच्यानंतर आपल्याला क्रेटमध्ये लावताना फळं प्रत्येक क्रेटमध्ये एका थरात लावावी. ती सावलीत काढलेली फळं तात्काळ सावलीत ठेवणं आवश्यक आहे. नसेल तर त्याच्यामध्ये साका येण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही काढलेली फळं तापलेल्या जमिनीवर ठेवलीत किंवा 10 ते 15 मिनिटं जर उन्हात राहिली तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये साका हे विकृती येते आणि तुमचा आंबा कस्टमरला पोचकण साका विकृती आपल्याला बाहेर ओळखता येते नाही. ती कापल्यानंतरच दिसते. फळ कट केल्यानंतरच आपल्याला साका विकृती आतमध्ये आहे की नाही दिसतं. काही त्याच्यामध्ये निकष आहेत. म्हणजे खालच्या बाजूला हिरवी चोच राहिली, फळाच्या खालच्या बाजूची जी चोचीचा भाग असतो त्या भागाला जर डार्क हिरवा कलर पॅच राहिला आणि बाकी आंबा पिकला तर त्याच्यामध्ये साका असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची आपण काही चाचण्या आहेत. तुम्ही जर मध्य भागामध्ये त्याला थोडा दाब दिला तर असं स्पॉन्जिनेस त्याला आलेला आपल्या लक्षात येतो. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर प्रॅक्टिकली केल्या तर अनुभवानं मिळतात. त्या अशा कॉन्क्रीट गोष्टी काय ते थंब रूल आहे आणि ते आपल्याला फॉलो करावे लागतात. त्याच्याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट असते. ज्यावेळेला काढणी केलेली आपण फळं असतात तर त्याच्यात कीडरोग फळं असतील तर ती ज्या क्रेटमध्ये ठेवण्याआधीच वेगळी करावी जेणेकरून त्याचा संसर्ग इतर फळांना होऊ नये. किंवा आपटलेली फळं असतील तर ती आधीच बाजूला काढावी. ही काळजी आपल्याला काढणीच्या वेळी घेणं आवश्यक आहे. हे मुद्दाम इथे 4 फोटो ठेवलेत. पहिला जो फोटो आहे तो 60% मॅच्युरिटीचा. कारण काय आहे की मॅच्युरिटीचं असं कुठलंही सेन्सर नाहीये की हे फळाची मॅच्युरिटी किती आहे ते आपण नजरेवर ओळखत असतो. मग जेव्हा 4 फळं आपल्याला समोर दिसतील तेव्हा त्याच्यातनं मॅच्युरिटी मध्ये कसा डिफरन्स आहे. आता वरचं जर फळ बघितलं तुम्ही पहिलं 60% मॅच्युरिटीचं आहे. मी जे तुम्हाला म्हटलं की त्याचा खांदा रुंद झालेला नाहीये. खांदा एका जर देठाची आपण समांतर लाईन काढली तर दोन्ही बाजू जवळजवळ सारख्या आहेत. पुढचं जर फळ बघितलं 70% मॅच्युरिटीचं तुमच्या लक्षात येईल की एक खांदा थोडासा उंच झालेला आहे. देठाची काही खड्डा पडलेला दिसत नाहीये. तिसरं फळ बघितलं तर तुम्हाला दिसेल की एक खांदा उंच एक खांदा खाली आहे. देठाशी थोडासा खड्डा पडलाय. ही जी स्टेज आहे 85% ची जी स्टेज मानली जाते ती काढणीची योग्य वेळ आहे. कारण ही जी पुढची स्टेज आहे 90% किंवा त्यापेक्षा जास्त ज्यावेळेला मॅच्युरिटी असते फळामध्ये तेव्हा साका नावाची विकृती त्याच्यामध्ये असण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एक्सपोर्टसाठी ज्यावेळेला आपण आंबा काढणी करतो तेव्हा ही जी 3 नंबरची जी हे आहे याच्यावरती 85% लिहिलेलं आहे तर ती अशा स्टेजचा आंबा आपण हार्वेस्टिंगसाठी काढावा जेणेकरून त्याच्यामध्ये साका विकृती येणार नाही. आता आपण ज्यावेळेला आंबा काढतो त्यावेळेला मोठे मोठे देठ त्याच्यामध्ये असतात तर ते देठ थोडे 3 इंच देठ ठेवून आपण बाकी कट करावेत जेणेकरून त्याच्यातून चिक तिथे बाहेर पडून चिकाचे डाग फळाच्या इतर सरफेसवरती येणार नाही. त्यामुळे ही काळजी आपण घ्यायची. आणि आपल्याला जर मोठा देठ असेल तर आपल्याला क्रेटमध्ये ते लावणं ते नेणं अवघड होतं. त्यामुळे ते देठ तिथेच कट करावेत. छोटे छोटे देठ आणि असा क्रेटमध्ये आंबा लावून तो आंबा आपण काढणी केलेला आंबा हा आपण पॅक हाऊसमध्ये न्यावा. अशा प्रकारे देठ काढणी करून ते देठ योग्य प्रकारे ठेवून जर आपण क्रेट वाहतूक केली तर आंबा आपण चांगल्या प्रकारे पॅक हाऊस पर्यंत पोहोचवू शकतो. आता इथनं खरा
एक्सपोर्टच्या प्रोसेसला स्टार्ट होते. वेगवेगळ्या प्रोसेस असल्या तरी एक स्टँडर्ड जो प्रोसिजरचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये कच्चा आंबा पॅक हाऊसला पोहोचला की त्याचं प्राथमिक सर्वेक्षण किंवा तपासणी, प्राथमिक साठवण, सुविधा केंद्रात त्याची एंट्री होते. ज्या देशात तुम्हाला प्रोसेस करायचं त्याच्याप्रमाणे त्याची प्रोसेस होते. त्याच्यानंतर त्याची प्रतवारी होते, मग पॅकेजिंग होतं, लेबलिंग होतं, फायनल साठवणूक होते, अंतिम तपासणी होते. त्याच्यामध्ये अयोग्य माल बाहेर काढला जातो, जे आवश्यकतेप्रमाणे प्रीकुलिंग किंवा कोल्ड स्टोरेजचा वापर केला जातो आणि अंतिम मालाची पाठवणी केली. हा एक्सपोर्टचा फ्लो आहे. हे करत असताना आपल्याला पहिलं जर कुठला भाग असेल तर ग्रेडिंग, ज्याच्यामध्ये एक्सपोर्टसाठी सर्वसाधारण ग्रेडिंग साठी 3 ते 4 निकष आहेत. एक म्हणजे बिंडागी असावा आणि देठासहित असावा, वजन 250 ते 300 ग्रॅम, कीड आणि रोगापासून तो मुक्त असावा आणि कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांचा अंश विहित प्रमाणात असावा. आता मगाचं जे आपण चित्र बघितलं पॅकोस मध्ये आंबा आणतांचं, ही स्लाइड मी पुन्हा दाखवतो. क्रेटमधला आंबा अशा पद्धतीने आपल्या पॅकोस मध्ये येतो आणि तो आल्यानंतर त्याची प्राथमिक छाननी केली जाते. त्याच्यामध्ये आता जे निकष सांगितले, बिंडागी आहे का, देठासहित आहे का, वजन त्याचं आहे का, या गोष्टी हे पॅरामीटर आपण चेक करतो आणि ते केल्यानंतर त्यांचं सिलेक्शन केल्यानंतर ते क्रेटमध्ये अशा पद्धतीने लावले जातात. ते लावल्यानंतर प्रत्येक क्रेट मधला आंबा घेऊन त्याचा आंबा उलटा धरला जातो, देठ त्याचा अर्धा सेंटीमीटर ठेवला जातो, देठ कट केला जातो, चीक जो आहे तो खाली पडतो आणि ते आंबे या बेल्ट कन्व्हेयर वरती वॉशिंगला लावले जातात. अमेरिकेला किंवा ऑस्ट्रेलियाला निर्यातीसाठी याच्यामध्ये आपण थोड्या मॉडिफिकेशन्स केल्या. म्हणजे एसओबी मध्ये त्यांचे असं म्हटलेलं आहे, पण हापूस आंब्यासाठी त्यांनी मॅन्डेटरी केलेलं नाहीये. याला डिसॅपिंग, याची जी प्रोसेस आहे याला डिसॅपिंग असं म्हणतात. हापूस आंब्यासाठी आम्ही असं सजेस्ट करतो की आंबा काढल्यानंतर जर 4 दिवस ठेवला आणि जर 4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी जर तुम्ही त्याचा देठ कट केला तर त्याच्यातनं विशेष चीक येत नाही किंवा डिसॅपिंग सॅप जो आहे तो स्टोन मध्ये जातो, ज्याच्यामुळे क्वालिटी इम्प्रुव्हमेंटला मदत होते. आणि कारण हे जे निकष केलेले आहेत किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्या केलेल्या आहेत, हे सर्व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे आंतरराष्ट्रीय आंबा विचारात घेऊन गेलेले. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते की आंब्याचा चीक जो आहे तो जर समजा आपण तुम्ही हार्वेस्ट केल्या आंबा आणला आणि प्रोसेस करायला गेला तर देठ कट केल्यानंतर चीक सगळा जो आहे तो काही वेळेला फळाच्या वरच्या सरफेसला लागतो. इनिशियली आपल्याला त्याच्यामध्ये काही दिसत नाही, पण ज्यावेळेला तो कस्टमरच्या हातामध्ये पोहोचतो किंवा ज्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचतो तेव्हा जिथे चीक उडालेला असतो त्या ठिकाणी काळे डाग पडतात. आणि जे आंतरराष्ट्रीय कस्टमर आहेत ती काही आपल्यासारखे नाहीत की थोडासा डाग आहे तर तेवढासा कट करून, जरासा जरी डाग असेल तेव्हा तो कापून आंबा बाहेर फेकला जातो. त्यामुळे ती काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आंबे देठ कट केल्यावर ते अशा बेल्ट कन्व्हेयरवरती लावले जातात, वरून पाण्याचे फवारे सोडले जातात आणि आंबे स्वच्छ धुतले जातात. त्याच्यानंतर ही ऑटोमॅटिक प्रोसेस असते. हा जो मागचा बेल्ट कन्व्हेयर आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यावर गेल्यानंतर तो आंबा या हॉट वॉटर टँक मध्ये जातो. हा जो पुढचा हॉट वॉटर टँक आहे, हा हॉट वॉटर टँक ही 3 मिनिटाची हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांना ही प्रोसेस करणं बंधनकारक आहे. बाकी देशांना ही हॉट वॉटर ट्रीटमेंट लागत नाही. त्यांना पुढची जी मागाशी जी दाखवली हॉट वॉटर 48 डिग्री 60 मिनिटाची ट्रीटमेंट आहे ती लागते. अमेरिका ऑस्ट्रेलियासाठी तुम्हाला जेव्हा प्रायमरी प्रोसेस करायची असते तेव्हा याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड 200 ppm 200 ppm सोडियम हायपोक्लोराइड हे बुरशीनाशक म्हणून वापरलं जातं. ऍक्च्युअल त्यांचं जे ओरिजिनली जे बुरशीनाशक सजेस्ट केलेलं आहे प्रोक्लोराज ते आपल्याकडे इंडियामध्ये रजिस्टर्ड नाहीये. त्यामुळे आपल्याला ते बुरशीनाशक वापरता येत नाही आणि आपल्याकडे सबस्टिट्यूट बुरशीनाशक कुठलंही नाही. त्यामुळे सरफेस स्टरलायझेशनसाठी सोडियम हायपोक्लोराइड 200 ppm त्याच्यामध्ये बुरशीनाशक म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर 48 ते 52 डिग्रीची 3 मिनिटाची हॉट वॉटर ट्रीटमेंट केली जाते. एका एंड पासून दुसऱ्या एंडला यायला त्याला 3 मिनिटाचा कालावधी लागतो. तो बेल्ट कन्व्हेयर बरोबर सेट केलेला आहे. आंबा एका एंडला टाकला की तिसऱ्या मिनिटामध्ये तो ऑटोमॅटिकली दुसऱ्या एंडला येतो आणि बेल्ट कन्व्हेयर वर चढतो. हे करत असताना याचा एक डिस्प्ले या ठिकाणी असतो, तिथे तुमचं जे टेम्परेचर आहे ते दाखवतं. जर 48 पेक्षा कमी टेम्परेचर झालं असेल तर ते आंबा आपल्याला बाहेर काढावा लागतो. त्यामुळे ती काळजी आपण ऑटोमॅटिक कंट्रोलरचा वापर करून घेतलेली असते. त्याच्यामध्ये सेटच केलेलं असतं 48 ते 52 डिग्री सेंटीग्रेड तापमान. ही जी झाली
ही अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांना ही प्रोसेस आपल्याला करावी लागते. आता समजा तुम्हाला युरोप करायचं असेल, साऊथ कोरिया करायचं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस उपयोगास येत नाही. तुमचं डेट कट केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला या हॉट वॉटर ट्रीटमेंटसाठी आपल्याला प्रोसेस करावी लागते. आंबे असे क्रेटमध्ये भरून या टँक मध्ये ठेवलेले असतात. हा जो मोठा टँक आहे, गोल उभा टँक आहे, त्याच्यामध्ये पाणी गरम केलेलं असतं आणि आडवा जो टँक आहे त्यामध्ये ते पाणी सर्क्युलेट केलेलं असतं. तिथे आपल्याला 48 डिग्री हे मेंटेन केलेलं असतं, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक प्रोसेसरचा वापर करून. आणि त्याच्यामध्ये ह्याची जी रिडिंग असतात ती तुम्हाला दर 2 सेकंदाची कॉम्प्युटराइज रिडिंग कॉम्प्युटरमध्ये ऑटोमॅटिक रेकॉर्ड होत असतात. हे करत असताना आपल्याला याच्यामध्ये सेटिंग ठेवावं लागतं. आम्ही 48 म्हटलं ना 48.5 वर ठेवून देतो मिनिमम सेटिंग आणि 48.7 पर्यंत मॅक्झिमम सेटिंग, जेणेकरून 48च्या जर खाली आलं, एक रिडिंग जरी तुमचं 48च्या खाली आलं, एकूण 60 मिनिटामध्ये 30 रिडिंग येतात, त्यातलं एक रिडिंग जरी 48च्या पेक्षा खाली आलं तरी तुमचा आंबा युके साठी इलिजिबल होत नाही. यासाठी ही काळजी घेणं आवश्यक आहे की कोणत्याही प्रकारे आपलं जे रिडिंग आहे ते 48 पेक्षा खाली येणार नाही. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक सेन्सरचा वापर करून तुम्ही 48.5 किंवा 48.7 ला जर सेट केलेला असेल तर अशा प्रकारची अडचण येत नाही. पण जिथे मॅन्युअल असेल तर ही जी प्रोसेस कंट्रोलर टाकलेला नसेल तर आपल्याला टेम्परेचरवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते. आपल्याला फळाच्या साईज, हापूस आंब्याच्या बाबतीत किंवा केशरच्या बाबतीत 300 ग्रॅमच्या 500 ग्रॅमच्या वरची फळं नसतातच. त्यामुळे आपल्याला 48 डिग्री 60 मिनिटांची प्रोसेस करावी लागते. युरोपीय देश, साऊथ कोरिया, रशिया, मॉरिशस आणि इराण या देशांसाठी ही प्रक्रिया आपल्याला बंधनकारक आहे. आता ही जी मागची प्रोसेस आपण बघितली हॉट वॉटर 3 मिनिटाची, ती झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला या ठिकाणी आंबा येतो जिथे ब्रशच्या साहाय्याने आंब्याचा सरफेस स्वच्छ धुतला जातो. आपल्याला माहिती आहे आपल्याकडली रस्ते इकडले जर बघितले तर कोकणातले बघितले तर लालेल बऱ्याच ठिकाणी कच्चे रस्ते आहेत आणि ती गाडी गेली बाजूने तर त्या कच्च्या रस्त्यातली जी धूळ आहे ती या फळांच्या सरफेसवर चिकटते आणि तिचा एक लेअर तयार होतो. हे ब्रशच्या साहाय्याने वरचा सरफेस जो असतो तो एकदम स्वच्छ धुतला जातो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी पाण्याचे शॉवर्स, अर्ध्या भागामध्ये पाण्याचे शॉवर्स आहेत, जेणेकरून पाण्याने भिजल्यानंतर जर ती माती असेल काय असेल सरफेस एकदम स्वच्छ होऊन जातो. ती प्रोसेस झाल्यानंतर पुढे वाळवण्याची प्रक्रिया केली जाते. आंबा एक टनेल आहे, त्या टनेल मधनं पुढे येतो. आतमध्ये वरती आपल्याला पंखा दिसतोय, तर पंख्याच्या सहाय्याने त्या टनेलमध्ये हवा सोडलेली असते आणि ही नॉर्मल पंख्याची हवा असते. याच्यामध्ये उष्ण वाफेचा वापर केला जात नाही, कारण उष्ण जर वाफ वापरली तर त्याच्यामध्ये साकाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नॉर्मल हवा, पंख्याची हवा आतमध्ये सोडून हे जे आंबे आहेत ते वाळून पुढे येतात. पुढे आल्यानंतर त्याचं ऑटोमॅटिक ग्रेडिंगच्या सहाय्याने, ग्रेडरच्या सहाय्याने त्याचं वजन केलं जातं. आंतरराष्ट्रीय निकष जे आहे त्याच्यामध्ये 200 ते 250, 250, 250, 250, 300 आणि 300 पेक्षा जास्त अशा प्रकारचं वर्गीकरण केलं जातं. पण आपण केशरसाठी आपल्याला वर्गीकरण उपयुक्त आहे, हापूससाठी उपयुक्त नाही. याचं कारण असं आहे की हापूस आंब्याचं सरासरी वजन जर बघितलं तर 120 ग्रॅम पासून 280 ग्रॅम पर्यंत असतं आणि 280 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे आंबे मध्ये साखर विकृती शक्यता असते. म्हणून आम्ही 300च्या पेक्षा जाऊ नये असं सजेस्ट करतो. त्यामुळे ही जी प्रतवारीची जी सिस्टीम आहे ती हापूस आंब्याच्या बाबतीत 230, 250 ते 250 किंवा 250 ते 300 ही जी ग्रेड आहे ती स्पेशल ग्रेड किंवा चॉईस ग्रेड मध्ये येते आणि ती सर्वोत्तम ग्रेड मानली जाते. आता काही देशांच्या बाबतीत आपल्याला एक महत्वाची गोष्ट विचारात घ्यावी लागते की त्या देशातलं तापमान किती आहे. पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, या देशामध्ये तिथलं जे तापमान असतं ते साधारण 10 डिग्री, 12 डिग्री, 15 डिग्री पर्यंत असतं. आणि आपला जर कच्चा आंबा त्या ठिकाणी जर पाठवला तर त्याच्यामध्ये आपल्याला आंबा न पिकण्याची समस्या उद्भवू शकते किंवा आंबा आतनं पिकलेला असतो, बाहेरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर बाहेरचा आंबा हिरवाच राहतो. हे होऊ नये, एकसारखा आंबा पिकावा याच्यासाठी रायपनिंग चेंबरची फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या देशाची जी गरज आहे ती विचारात घेऊन आपण ही रायपनिंग चेंबरची फॅसिलिटी वापरतो. त्याच्यानंतर येतं पॅकेजिंग. पॅकेजिंग करत असताना प्रत्येक देशाने आपले निकष ठरवलेले आहेत. अमेरिका, युरोपीय देशांना टॉप बॉटम पद्धतीचा बॉक्स वापरला जातो. त्याच्यामध्ये जे होल आहेत त्याला जाळी वगैरे असं काही युरोपीय देशांसाठी वापरले जात नाही. पण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांना कंपल्सरी तिथे जे नेक होल्स आहेत त्या होलला आपल्याला जाळी कंपल्सरी आहे. बॉक्सचा साईज सुद्धा वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे हापूस आंब्यासाठी किंवा केशर आंब्यासाठी
जो बॉक्स वापरला जातो तो 370 बाय 275 बाय 90 mm या आकाराचा बॉक्स वापरला जातो. जर आंब्याचा साईज मोठा असेल तर 90 च्या ऐवजी 100 mm पर्यंत बॉक्स वापरला जातो. प्रत्येक फळाला फळं घासू नयेत आणि डॅमेज होऊ नयेत याच्यासाठी प्रत्येकाला एक जाळी लावणं बंधनकारक आहे. हे आपण बघतोय अमेरिकेच्या प्रोसेससाठी जो बॉक्स आहे तो एका कार्डबोर्ड मध्ये बनवलेला आहे. मुद्दाम मी एक बॉक्स खोलून दाखवलेला आहे. त्याचे जे होल्स आहेत ते प्रत्येक होलला आपण जाळी लावलेली 30 मेशची आणि ही अमेरिकेची रिक्वायरमेंट आहे. एका कार्डबोर्ड मध्ये हा बॉक्स अशा पद्धतीने बनवलेला असतो. त्याच्यावर जर तुमच्याकडे जीआय असेल तर जीआयचं लेबल त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं आणि उजव्या बाजूला आपल्याला एक आणखीन हिरवं एक लेबल दिसते. त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन असते. हे लेबल मॅन्डेटरी असतं. जे पहिलं नाव आहे PUC हे जे दिसतंय त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा कोड नंबर असतो. नंतर PHC जिथे म्हटलंय जिथे अपेडा प्रमाणित जे पॅक हाऊस आहे त्या पॅक हाऊसचा कोड नंबर असतो. ज्या दिवशी तुम्ही पॅकिंग केलं ती डेट असते, तो लॉट नंबर असतो. त्याच्यानंतर TFC म्हणून जिथे म्हटलंय तिथे ट्रीटमेंट फॅसिलिटी कोड आहे, तो विकिरण सुविधा केंद्राचा कोड असतो. तुमचा प्रक्रिया केलं त्याचा कोड नंबर असतो आणि प्रोसेसची तारीख असते. हे लेबल नसेल तर तुमचा आंबा अमेरिकेत स्वीकारला जात नाही, याची काळजी घ्यायची. कारण लेबल लावताना आपल्याकडनं चूक होऊ शकते, त्यामुळे तिथे आपल्याला सजग राहणं आवश्यक असतं. ज्यावेळेला तुमची प्रायमरी प्रोसेसिंग होऊन हे लेबल लावून ज्यावेळेला बॉक्स तुमचा रेडिएशन सेंटरवर जातो तेव्हा तुमच्या PUC प्रमाणे त्याचे स्लॉट केलेले असतात. आता त्याचे निकष जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं, अति लहान बॉक्स, मोठा बॉक्स किंवा मध्यम बॉक्स. अति लहान, लहान आणि मोठा बॉक्स, त्याच्या फळाचं वजन किती असावं त्याची कमाल आणि किमान मर्यादा ठरलेली. लहान बॉक्स मध्ये 175 ते 330 आहे. अति लहान बॉक्स मध्ये 200-250 फळ वापरलं जातं आणि बॉक्सचं वजन जे आहे ते बॉक्सचं वजन सुद्धा ठरलेलं आहे. तुम्हाला अमेरिकेसाठी 3.5 किलोचं कमाल वजन, जर 3.5 2.90 पेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त 3.5 किलो एवढं बॉक्सचं वजन त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. हे जे बॉक्समध्ये सील केलेले आंबे असतात ते अशा या सीलबंद कंटेनर मधून प्रोसेसिंगसाठी पाठवले जातात, ते रेडिएशन सेंटरच्या. आता रेडिएशन सेंटरमध्ये गेल्यानंतर कोणती प्रोसेस होते ते आपण बघणार आहोत. रेडिएशन जशी आपण गाडी तिकडनं पाठवली तशी पहिले बॉक्सेस त्या गाडीतनं खाली उतरवले जातात. त्याच्यानंतर ते बॉक्सेस खाली उतरवल्यानंतर जो शेतकऱ्याचा कोड नंबर आहे त्या शेतकऱ्याच्या कोड नंबर प्रमाणे त्याचे लॉट लावले जातात. हे लॉट प्रायमरी इन्स्पेक्शनसाठी असतात. त्या ठिकाणी प्रायमरी इन्स्पेक्शन केलं जातं आणि त्याच्यातनं रॅन्डम सॅम्पलिंग काढलं जातं. म्हणजे जो अमेरिकन इन्स्पेक्टर असतो तो एक कॉम्प्युटर शीट देतो आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं रो नंबर 1, बॉक्स नंबर 2, रो नंबर 2, बॉक्स नंबर 4 आणि ते मार्क केले जातात. ते मार्क करून ते बॉक्स बाहेर काढले जातात. त्यांचं सॅम्पलिंग किती असावं याचं सुद्धा ठरलेलं आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत 1 ते 4 बॉक्स असतील तर सगळे बॉक्स तुमचे सॅम्पलिंग जातात. तिथली किमान 10 फळं ही टेस्ट केली जातात. लॉट नुसार जर 5 बॉक्स ते 99 बॉक्स या प्रमाणात असतील तर 5 बॉक्सेस त्याच्यातनं बाहेर काढले जातात. हे रॅन्डम काढले जातात आणि त्याच्यातली 20 फळं तपासली जातात. जर 100 ते 240 बॉक्स असतील तर 7 फळं त्याच्यामध्ये काढली जातात आणि 7 बॉक्स काढले जातात. तर ते 30 किमान फळ तपासणीसाठी घेतली जातात आणि 240 पेक्षा एकाच शेतकऱ्याला 240 पेक्षा जास्त बॉक्स असतील तर 14 बॉक्स सॅम्पलिंगला काढले जातात आणि किमान त्यातली 30 फळं ही टेस्ट केली जातात. आता या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट की सर्वसाधारणपणे आपण जी शेतकरी आपण ज्यावेळेला निवडतो की ज्या शेतकऱ्याचा आंबा आपण एक्सपोर्टसाठी पाठवणार असतो त्याचे एका वेळेला किमान 240 बॉक्स असतील, 100 ते 240, तर आपल्याला त्याचा फायदा होतो. कारण साधारणपणे एक अमेरिकेची शिपमेंट करायची झाली तर 432 बॉक्स लागतात. म्हणजे 2 शेतकरी जरी असतील तरी तुम्हाला 14 जाणार आहेत. त्यामुळे 2 शेतकरी आणि 432 बॉक्स साधारणपणे तुम्हाला 500 डझन एका वेळेला आंबा हा लागतो आणि तेवढा जर असेल तर त्याच्यातनं आपल्याला 432 डझन हा फायदा काढता येतो. त्यामुळे शेतकरी निवडताना ही काळजी घेणं आवश्यक आहे. जर समजा तुम्ही 100 पेक्षा कमी बॉक्सेसचे शेतकरी जर निवडले आणि 400 म्हणजे साधारणपणे तुमचे प्रत्येक ठिकाणी 5-5 प्रमाणे 20 बॉक्स, 14 बॉक्सच्या अगेन्स्ट तुमचे 20 बॉक्स सॅम्पलिंगला जाते. त्यामुळं आपले सॅम्पलिंगला गेलेले बॉक्स तिथे कट करणार, कापणार, ते बॉक्स आपल्याला पाठवता येणार नाहीत
आणि आपली विमानामध्ये बुक केलेली स्पेस पण वाया जाईल, यासाठी ही काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. आता बॉक्स तुमचे एकदा हे झाल्यानंतर त्याची तपासणी केलेली जाते. प्रत्येक बॉक्सला ज्या जाळ्या आहेत त्याच्यावर हे जे होल आहेत त्या होलवरती जाळी बसवलेली आहे ना, ही एक गोष्ट तपासली जाते. आणि जेवढी ओपनिंग असतील ती सर्व ओपनिंग ट्रान्सपरंट सॅलोटेपनी बंद केलेली आहेत की नाही, या दोन गोष्टीची खातरजमा तिथे केली जाते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट लेबल, प्रत्येक याच्यावर लेबल आहे की नाही आणि लेबल प्रमाणे बॉक्सेस आहेत की नाही याचे व्हेरिफिकेशन केलं जातं. या जर गोष्टी बरोबर असतील तर तुमची पुढची प्रोसेस असते, जे आपण सॅम्पल केलेले बॉक्स असतात ते प्रायमरी इन्स्पेक्शनसाठी घेतले जातात. तिथे अमेरिकन इन्स्पेक्टर आणि इंडियन इन्स्पेक्टर दोन्ही स्वतंत्रपणे त्याची तपासणी करतात. त्याच्यामध्ये ते आंबे प्रथमतः व्हिज्युअल इन्स्पेक्शनने बघितले जातात, त्याच्यावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे चेक केलं जातं, ते आंबे कापले जातात. इव्हन आंब्याच्या कोई कापून त्याच्यामध्ये कोई किडा नाही ना ह्याचे व्हेरिफिकेशन, ह्याचे टेस्टिंग केलं जातं. अशा प्रकारचे आंबे कापून कीटकांचा मागूस तपासला जातो. हे दोन्ही कामं ही अमेरिकन इन्स्पेक्टर आणि इंडियन इन्स्पेक्टर यांच्या उपस्थितीत केली जातात. इथे ज्या प्राथमिक दृष्ट्या ज्या किडी तपासल्या जातात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काळजी ही फळमाशीची घेतली जाते. फळमाशी त्यांच्या देशात येणार नाही. दुसरी कोय किडा आणि मिलीबग, या किडी मुक्त आंबा हा आपला असला पाहिजे, त्या दृष्टीने आपण आवश्यक काळजी घेणं आवश्यक आहे. आता हे जे आंबे आहेत त्याचं एकदा टेस्टिंग झालं, हे किडमुक्त आंबे असले झाल्यानंतर ते जे आंबे आहेत ते हे जे इथे मध्ये जागा दिसते, हा रॅक जो दिसतोय त्या रॅक मध्ये आतमध्ये टाकलेले असतात. या बाजूला तो रॅक दिसतोय आणि ते आंबे आपल्याला आंब्याचे बॉक्सेस जे आहेत लोड केलेले दिसतात, त्याला करिअर बॉक्स असं म्हणतात. या करिअर बॉक्स मध्ये टाकत असताना त्याच्यामध्ये ही जी कॅप्सूल आहे हा एक मीटर आहे. जसं आपल्याकडे थर्मामीटर असतं तशाच प्रकारचा हा एक मीटर आहे. याचं नाव आहे डोझीमीटर. ह्याचं काम असं असतं की आतमध्ये आपण ज्यावेळेला गॅमा रेज पास करतो तेव्हा त्याच्यामध्ये किती ग्रेज त्यामध्ये गेलेला आहे, विकिरणाचं किती ग्रेज आतपर्यंत पोहोचलेले आहेत त्याचं रेकॉर्डिंग होत असतं. त्याच्यासाठी तुमचे ज्या प्रायमरी फिगर्स असतात त्या त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेड कराव्या लागतात. ती जी माहिती आहे ती तुम्हाला संगणकामध्ये भरावी लागते. संगणकामध्ये एंट्री केल्यानंतर प्रत्येकाला त्याचा नंबर दिलेला असतो आणि त्याचा मीटर रिडिंग घेतलेलं असतं. ते घेतल्यानंतर तो जो डोझीमीटर आहे तो बॉक्सला अशा पद्धतीने चिकटवलेला असतो. सॅलोटेपचा वापर करून तो चिकटवलेला असतो. या ठिकाणी आपल्याला तो डोझीमीटर लावलेला दिसतोय. त्यानंतर ही ऑटोमॅटिक यंत्रणा, याच्यावरती हा कंट्रोलर आहे. इथून तुमची सगळी प्रोसेस ही कंट्रोल होत असते. इथे तुमची जी एकदा आंबा लोड केल्यानंतर या पूर्ण सायकल मधनं तो फिरत असतो. तो फिरून तुमचा फायनल डेस्टिनेशनला येतो. ही पूर्णपणे ऑटोमॅटिक प्रोसेस. एकदा तुम्ही बॉक्स लोड करून मशीन चालू केलं की ती पूर्ण प्रोसेस ऑटोमॅटिकली होत असते. ही होत असताना मध्ये तुमचं जर डिस्टर्ब झाला, समजा लाईट गेला, जर बॅकअप नसेल तर सोर्स परत आत जातो, परत तिथपासून ती ट्रीटमेंट आपल्याला ऑन करावी लागते. आता ज्या वेळेला ही प्रोसेस चालू होते तेव्हा तुम्हाला आतमध्ये एंट्री करता येत नाही, कारण हा मानवी जीवनाला हानिकारक आहे. त्यामुळे आत पॅकहाऊस मध्ये जरी काम करणारा जो माणूस असतो प्रत्येकाला बॅच शिवाय आतमध्ये एंट्री करता येत नाही. जर त्याला डोस जास्त लागत असेल तर त्याला तात्काळ बाहेर काढलं जातं. सोर्स ऑन झाल्यानंतर तुम्हाला ते रिफ्लेक्ट करतं की ते सोर्स ऑन झालेला आहे आणि तुम्हाला इंडिकेशन मिळत असतं. त्याचा बीप वाजतो. जर तुमचा ओव्हरडोस होत असेल तर बीप वाजतो. त्यामुळे तुमचं ऑटोमॅटिकली कंट्रोल होतं. हा जो वे आहे या वे मधून एकदा प्रोसेस तिकडनं एकदा सुरू झाली की या वे मधून ते बाहेर येतात. बॉक्स बाहेर आले दिसतात. ते मुलं आपले बॉक्स बाहेर काढतात आणि ते बाहेर काढलेले बॉक्स परत पॅलेट वरती टाकले जातात. पॅलेट वरती टाकल्यानंतर हा जो डोझीमीटर असतो तो काढला जातो. त्याचं जे रिडिंग आहे ते कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये नोंद रेकॉर्ड केलं जातं. हे जे डोझीमीटर्स आहेत ते प्रोसेस झाले की टाकून दिले असं करता येत नाही. हे डोझीमीटर्स त्या आंब्याचा सीझन संपेपर्यंत आमच्या पॅकहाऊस मध्ये रेकॉर्ड, आपण जसं बाकीचं रेकॉर्ड आपलं ठेवतो तशा पद्धतीने हे डोझीमीटर्स आपल्याला त्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड ठेवावं लागतं. या डोझीमीटर्सची नोंद आहे ती कॉम्प्युटर बेसिक सॉफ्टवेअर त्यामध्ये एंट्री केली जाते आणि त्याची एंट्री करून मग त्याचं डॉक्युमेंटेशन केलं जातं. त्याच्या नोंदी घेतल्या जातात आणि ते नोंदी केल्यानंतर
हे लेबल परत चेक केले जातात, हे स्टिकर्स त्याच्यावरती असतात, त्याच्या जी इन्फॉर्मेशन ती क्रॉस चेक केली जाते. ती करून झाल्यानंतर अमेरिकन इन्स्पेक्टर कडून हे सर्टिफिकेट मिळतं आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुमचा आंबा बाहेरच्या देशात जाण्यासाठी जे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट लागतं ते इश्यू होतं. ही जी प्रोसेस आहे ती अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासाठी वापरली जाते. एकदा हे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं की जोपर्यंत तुमचं पुढची गाडी येत नाही तोपर्यंत कोल्ड स्टोरेजमध्ये तुमचे बॉक्सेस स्टोअर केले जातात. तुमचं व्हेकल आल्यानंतर ते आंबे परत तुमच्या क्लोज कन्व्हेन्स व्हेकल मध्ये भरले जातात. कंटेनर सील केला जातो आणि सील करून तो आपण एअरपोर्टला पाठवतो. एअरपोर्ट मधनं विमानाने तो आंबा गेल्यानंतर अशा पद्धतीने आंबा हे ऑस्ट्रेलियामध्ये का एक्सपोर्ट केलेले फोटो आहेत, तिथे पोहोचल्यानंतरचे फोटो आहेत. आंबा अशा प्रकारे ग्राहकाला मिळतो. त्याच्यानंतर दुसरी जी प्रोसेस आपण बघणार आहोत व्हेपर ट्रीटमेंट. या व्हेपर ट्रीटमेंट मध्ये सुरुवात होते, प्रत्येक कुठल्याही प्रोसेस असेल तर त्याची सुरुवात होते ती फॅसिलिटी सेंटरवरती. आंब्याचं आल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती त्या प्रोसेस आपल्या पॅक हाऊस मध्ये आपण करतो. तिथं आल्यानंतर दोन गोष्टी आपल्याला करायच्या असतात. हे आणलेले आंबे जे आहेत त्याचं प्रायमरी इन्स्पेक्शन तिथं इंडियन इन्स्पेक्टरच्या माध्यमातून होत असतं. जर जपान असेल तर जापनीज इन्स्पेक्टरच्या माध्यमातून होत असतं. प्रायमरी इन्स्पेक्टरने हे आंबा तपासल्यानंतर होल्डिंग एरियामध्ये हे आंबे सगळे स्टोअर केले जातात आणि जोपर्यंत आतमध्ये एखादी प्रोसेस चालू असेल तोपर्यंत हे आंबे तुमच्या प्रोसेससाठी जात नाहीत. व्हेपर ट्रीटमेंटच्या बाबतीत हापूस आंब्याच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर कलर ब्रेक स्टेज ही जी योग्य आंबा म्हटलाय त्या स्टेजचा आंबा तुम्हाला प्रोसेससाठी वापरावा लागतो. जर तुम्ही आज हार्वेस्ट केलेला आंबा आजच्या आज आणला आणि जर प्रोसेसमध्ये लावला तर 100% त्याच्यामध्ये साका येतो आणि तुमचं 100% त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं. यासाठी ही काळजी घेणं आवश्यक आहे. प्रायमरी होल्डिंग एरियामध्ये आंबा आल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी फिजिकल इन्स्पेक्शन केलं जातं. फिजिकल इन्स्पेक्शन केल्यानंतर मग त्याची पुढची प्रोसेस जी सुरू होते. याच्यामध्ये आपल्याकडे टेबल्सचा वापर करून आपण डिसॅपिंग करून ते मागच्या वेळेस जसं बेल्ट कन्व्हेयर ठेवलं होतं त्याच्याऐवजी इथे आपण आपल्याकडे स्टँड केलेले आहेत. त्या स्टँडवर देठ उलटा कट करून आंब्याचा देठ कट करून त्या आंब्याच्यावरती डिसॅपिंगसाठी ठेवले जातात. अशा पद्धतीने डिसॅपिंग केलं जातं. डिसॅपिंग करताना जर चिकाचे डाग कुठे आले असतील तर ते आंबे त्याच्यातनं बाजूला काढले जातात. त्याच्यानंतर आंबा धुण्याची प्रोसेस आहे, त्याचं वजन घेण्याच्या प्रोसेस आहेत, या प्रोसेस पूर्ण केल्या जातात. त्याच्यानंतर जी व्हीएसटी मशीन आहे त्याचं प्रायमरी टेस्टिंग केलं जातं, त्याची रेकॉर्ड काढली जातात. टेम्परेचर किती येत आहे, ह्युमिडिटी किती आहे, मॉइश्चर किती येत आहे, या सगळ्या गोष्टी तिथे एकदा मशीन मधनं चेक केल्या जातात. ही जी प्रोसेस आहे ती फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जपान, न्यूझीलंड आणि युरोपीय देशांनी मागणी केलेली आहे. यामध्ये एकदा आंब्याचं वजन ग्रेडिंग करून आपण क्रेटमध्ये ठेवले की टप्प्याटप्प्यानं मशीन मध्ये ठेवल्यानंतर जेव्हा मशीन आपण सुरू करतो त्याच्यानंतर आंब्याचं जे पल्पचं टेम्परेचर असतं ते टप्प्याटप्प्याने वाढून प्रत्येक देशाच्या मागणीप्रमाणे काही ठिकाणी 47 असतं, काही ठिकाणी 47 असतं. जी रिक्वायरमेंट त्या देशाची असेल त्या निकषाप्रमाणे हे टेम्परेचर आपण मेंटेन करतो. हे 47 डिग्रीला पोहोचल्यानंतर तिथे 20 मिनिटं ठेवलं जातं. 20 मिनिटांनंतर थंड पाणीचे फवारे आतमध्ये मारले जातात आणि पाणी करून त्याचं तापमान खाली केलं जातं. ही 4 दिवसाच्या बॅच मध्ये 1.5 टनाची प्रोसेस केली जाते. हे करत असताना तापमान जे काही नियंत्रित केलेलं असतं, आता याच्यामध्ये कुठे आपल्याला मॅनिप्युलेशन करायची संधी नसते, पूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टीम असते. त्याचं जे रेकॉर्ड आता या ठिकाणी आपण बघतो ह्या आंब्यामध्ये त्याचे सेन्सर टाकलेले असतात. जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते सेन्सर्स आहेत. ते सेन्सर आंब्याच्या पल्प पर्यंत घुसवलेले असतात आणि त्याचं जे रेकॉर्ड आहे ते ऑटोमॅटिक कॉम्प्युटर सिस्टीमद्वारे आपण ते रेकॉर्ड त्याचं घेत असतो आणि तुम्हाला तिथे प्रोसेस केलेला जो आंबा आहे हे आपण लोडिंग करतोय. आंबे त्याच्यामध्ये भरून मशीन मध्ये आत टाकले जातात. मशीन मध्ये आत टाकल्यानंतर मशीन क्लोज केलं जातं आणि मशीन एकदा रिडिंग या ठिकाणी जो मॉनिटर आहे तिथे त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला दिसत असतं. एकदा ती प्रोसेस होऊन आंबा बाहेर आला की आंबा क्रेट मध्ये शीतगण कक्षामध्ये टाकला जातो आणि तिथे नॉर्मल टेम्परेचरला आणलं जातं. हॅलो, हॅलो, त्याच्यानंतर माईक केला सर काय इश्यू आहे?
हॅलो, नाही नाही, काही इश्यू नाहीये. माईक एक चालू केला होता, एका ट्रेनीने बंद केला. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला जाळी लावली जाते प्रत्येक फळाला. प्रत्येक फळाला जाळी लावल्यानंतर ते बॉक्समध्ये पॅक केले जातात. अशा पद्धतीने कोस्टरेजमध्ये आपण त्याची साठवणूक करतो बॉक्सला जाळी लावल्यानंतर. आणि ज्या दिवशी तुम्हाला शिफ्टिंग करायचं असेल त्या दिवशी बॉक्स पॅक केले जातात. त्याच्यावरती नेसेसरी जी लेबल्स आहेत ती लेबल त्याच्यावरती लावलं जातं, जेणेकरून अडचण येऊ नये. त्याच्यानंतर एकदा तुमचं प्रोसेस झाल्यानंतर पुनश्च एकदा त्याचे रॅन्डम सॅम्पलिंग काढून त्याची तपासणी केली जाते. याच्यामध्ये बॉक्सच्या लॉट प्रमाणे हे बॉक्सेस तपासणीसाठी बाहेर काढले जातात. 10 पेक्षा कमी बॉक्स असतील तर सगळे घेतले जातात आणि 11 ते 50 असतील तर 10 बॉक्स आणि ते 10 बॉक्स मधली 35% फळं ही तपासणीसाठी वापरली जातात. जसं जसं बॉक्सची संख्या वाढत जाते तशी तशी सॅम्पलची संख्या कमी होत जाते. तुम्ही जर बघितलं असाल तर 500 ते 1500 बॉक्सेस ज्या वेळेला असतात तेव्हा 60 बॉक्स बाहेर काढले जातात सॅम्पलिंगला आणि 2% फळं चेक केली जातात. आणि जेव्हा 1500 पेक्षा जास्त बॉक्स असतात तेव्हा फक्त 80 बॉक्स बाहेर काढून 1% फळं ही तपासणीसाठी घेतली जातात. जपानला करायचं असेल तर जपानचं प्रत्येक देशाच्या निकषाप्रमाणे त्यांचं सॅम्पलिंगचं प्रमाण आहे. जपानसाठी 100 पेक्षा कमी बॉक्स असतील तर 3 बॉक्स, 101 ते 500 असतील 6 बॉक्स, 500 ते 1000 असतील 12 बॉक्स आणि 1000 पेक्षा जास्त असतील तर 25 बॉक्स हे तपासणीसाठी बाहेर काढले जातात. त्यांच्यामध्ये ते जापनीज इन्स्पेक्टर वरती अवलंबून असतात ते किती फळं कट करून बघायचे. त्याच्यासाठी असे कोणतेही निकष त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे या आपल्याला आपण तपासणीमध्ये कुठे अडचणीत येणार नाही या दृष्टीने आवश्यक काळजी क्वालिटी आपण आपली मेंटेन केली पाहिजे. हे जे बॉक्स बाहेर काढल्यानंतर त्याचं मायक्रोस्कोप खाली त्यांना जर कट करायचं कट करून त्या मायक्रोस्कोप खाली तपासतात किंवा व्हिज्युअली ते तपासतात आणि एकदा त्याची तपासणी केल्यानंतर तुम्हाला फायटो सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. एकदा फायटो इश्यू झाल्यानंतर होल्डिंग एरियामध्ये तुमचे बॉक्स असतात. जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत गाडीमध्ये हे बॉक्स आहेत ते या ठिकाणी होल्ड केले जातात. होल्ड केल्यानंतर पुन्हा गाडी लोड करून ते जे बॉक्स आहेत ते गाडीमध्ये लोड करून त्याला सील लावलं जातं. एकदा वाहन सील झालं की मग तुमची गाडी जी आहे ती तुम्ही विमानतळावर पाठवून तिथं विमानाद्वारे निर्यात करू शकतो. हे झालं अमेरिका असेल, न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल या देशांसाठी ज्यांना फायटोसॅनिटरी ट्रीटमेंट आहे या देशांसाठी निर्यातीसाठी अशा प्रक्रिया आपण करतो. जर समुद्र मार्गाने जे जवळचे देश आहेत त्या देशांना आपण ज्यावेळेला समुद्र मार्गाने निर्यात करतो तर त्याच्यात काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. कारण ज्यावेळेला आपण कंटेनरने निर्यात करतो त्यावेळेला त्याची जी रिक्वायरमेंट आहे साधारण एक कंटेनर करायचं झालं तर 13.5-14 टन माल एका वेळेला आवश्यक असतो आणि तेवढा एका वेळेला आणणं आणि प्रोसेस करणं प्रॅक्टिकली शक्य नसतं. त्याच्यामुळे मग पहिली गोष्ट जर काय केली असेल तर आंब्यामध्ये प्रीकुलिंग केलं जातं. प्रीकुलिंग करून फळाचं जे तापमान आहे ते 13°C पर्यंत खाली आणलं जातं. ही जी प्रोसेस आहे ते हार्वेस्ट केल्यापासून 6 तासाच्या आत करणं बंधनकारक आहे. आमच्याकडे ज्या फॅसिलिटी सेंटर्स आहे तिथली जी क्षमता आहे ती 5 टन मेट्रिक टनाची क्षमता आहे. आपले आंबे तिथं प्रीकूल केल्यानंतर मग ते ज्या ठिकाणी तेवढं 12.5 ते 13% डिग्री मेंटेन केलेलं असेल अशा ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये ते आंब्याचे बॉक्स शिफ्ट केले जातात आणि इथे आपण 20 ते 30 दिवसापर्यंत त्याचा कालावधी वाढवता येतो. जनरली ज्यावेळेला एक्सपोर्टसाठी आपण प्रोसेस करतो तेव्हा कोल्ड स्टोरेजमध्ये आंबा 2 ते 3 दिवसच साठवला जातो. पण 13 आपल्याला जो कंटेनर मधला रिक्वायरमेंट आहे 13 टनाची ती होईपर्यंत मग कधी 5,000 असतील, दुसऱ्या दिवशी 5,000 बॉक्स असतील, असं करून तुमची 13 टनाची रिक्वायरमेंट पूर्ण होईपर्यंत ते आंब्याचे बॉक्स असते या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवले जातात आणि तुमची रिक्वायरमेंट कंप्लीट झाली की त्या दिवशी कंटेनर लोड करून तो आंबा आपण प्रोसेससाठी वापरतो. अशा प्रकारचा कंटेनर असतो. तो कंटेनर मध्ये पण तापमान नियंत्रित केलेलं असतं आणि कंटेनर समुद्र मार्गाने आपण निर्यात करतो. आता निर्यातीच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची गोष्ट ज्या काळजी आपण घेतली पाहिजे, कारण तुमचा जर तिथे माल गेला आणि तिथे गेल्याने यापैकी कुठली गोष्ट असेल आणि तुमचा जर माल नाकारला गेला तर खूप मोठं नुकसान त्याच्यात होऊ शकतं. म्हणजे एकदा एखाद्या शिपमेंट मध्ये असं काही झालं आणि मालाची जर आपल्याला शिपमेंट रिजेक्ट झाली तर आपण त्याच्यातनं वर यायला किमान 2-4 वर्ष परत लागतात. त्याचं कारण असं असतं की तुम्ही जो आंबा किंवा मटेरियल पाठवलेलं असतं ते डंप करायचे चार्जेस ते घेतात.
हे नसेल त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणार. ते इन्व्हेस्टिगेशनसाठी तुम्हाला होल्डिंग द्या. समजा 2 दिवस एअर फ्रेट विमानावर होल्डिंग असेल आणि 2च्या अगेन्स्ट तुम्हाला 4 दिवस किंवा 6 दिवस लागले त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला, हा जो 4 दिवसाचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये मोठं डॅमेजेस चार्जेस लावले जातात आणि ते तुमच्याकडनं वसूल केले जातात. आणि जर त्याच्यातनं काही सोल्युशन निघालं नाही तर ते जे त्याचं डिस्पोज ऑफ केले जातात आणि त्याचे जे पैसे आहेत ते तुमच्याकडनं वसूल केले जातात. त्यामुळे या गोष्टी आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. एक, ज्याला कोणत्याही ऍग्रीकल्चर कमोडिटी ज्यावेळेला तुम्हाला पाठवायची असेल तेव्हा फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ते जर नसेल तर तुम्ही इथनं पाठवू शकत नाही. पण अगदी नजर चुकीने एखाद्याच्या गेला आणि तिथे जर फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट नसेल तर तुमचा माल तिथलं तिथे रिजेक्ट केला जातो. दुसरं महत्वाची गोष्ट की कीटकनाशक जे आपण औषध वापरतो त्यांचा जो अंश आहे तो ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ती शिपमेंट रिजेक्ट केली जाते. आणि तिथे फार क्रुशियली बघितलं जातं. आपल्याकडे आपण पल्पचं घेतो. आता मागच्या वेळेला आमची एक शिपमेंटचा प्रॉब्लेम झाला होता. त्यांनी बघितलं तर आंब्याच्या पल्पमध्ये आणि सालीमध्ये दोन्हीचाही कीटकनाशकाचा अंश तपासला. दोन्हीमध्ये व्हेरिएशन आल्यामुळे त्यांनी होल्ड केलेली होती शिपमेंट. याच्यामध्ये जर कुठली कीड, आता जी मगाशी आपण टार्गेटेड पेस्ट मगाशी आपण ज्या बघितल्या, फळमाशी आहे, त्याच्यामध्ये स्टोन वेव्हिल आहे, मिलीबग आहे किंवा स्केल इन्सेक्टर, ह्यांच्यापैकी जर कीड जर आढळले किंवा कुठलाही रोगाचे जंतू जर आढळले तर तुमचा माल नाकारला जातो. त्याच्यामध्ये जर पॅकेजिंग प्रॉपर नसेल, त्याच्यात कुठं काही पॅकेजिंग करताना काही आपल्याकडनं चूक झाली असेल, तिथे घाण काही आतमध्ये आली असेल, असं काही असेल तर तुमची शिपमेंट नाकारली जाऊ शकते. पॅकिंग आणि लेबलमध्ये काही त्रुटी असेल, म्हणजे आता मी मगाशी सांगितलं की अमेरिकेचे जे आपण बॉक्सेस पाठवतो त्याच्यामध्ये जे लेबल आहे त्याच्यामधल्या बॉक्सेसची संख्या फार्मरची, म्हणजे आता जो फार्मर वाईज कोड वाईज जर बॉक्सेस बघितले त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तरी तुमची शिपमेंट नाकारली जाऊ शकते. यासाठी ती काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. मालाची गुणवत्ता कमी असणं किंवा मालाला दुर्गंधी येत असणं अशा पद्धतीने जरी असेल तरी त्याच्यामध्ये तुमची शिपमेंट नाकारली जाऊ शकते. आपल्याला एक्सपोर्ट प्रमोशन करायचं किंवा एक्सपोर्ट वाढवायचं तर सगळ्यात मोठं आणि आपल्यापुढे असणारं आव्हान म्हणजे क्वालिटी प्रोडक्शन. आज जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये क्वालिटीचे इश्यू खूप मोठ्या प्रमाणात, कारण वातावरणाचा मोठा आंब्याचा जर विचार केला तर वातावरणाची फार त्याचं नातं जुळ हे आहे. एखादं थंडीचं प्रमाण वाढलं, तापमान वाढलं, आपल्याकडे माहिती आहे की एकदम टेम्परेचर शूट झालं, 3-4 डिग्री टेम्परेचर शूट झालं तर आंबा भाजण्याचं प्रमाण वाढतं आणि आंब्याची गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. दुसरी महत्वाची गोष्ट की मँगोनेट प्रणालीचा प्रभावी वापर होण्याची आवश्यकता आहे. आज काही लोकांच्या माध्यमातून कोणाच्या एकाच्या नावावर मँगोनेट सर्टिफिकेटचं त्याचं घेतलं जातं आणि तो आंबा जर पाठवायचा प्रयत्न केला तर त्याच्यात अनेक गोष्टी होऊ शकतात. बरेच वेळा मार्केटमध्ये लोक आंबा घेतात आणि एखाद्या शेतकऱ्याकडनं थोडासा आंबा घेऊन त्याचं सर्टिफिकेट वापरण्याचा प्रयत्न करतात. ते केलं तर कारण जो आंबा असतो तो काही पॅक हाऊस मधनं डायरेक्ट फार्म मधनं आलेला नसतो, तो असतो मार्केटमध्ये असेल तर तिथे फळमाशीचं प्रमाण जास्त असतं. कारण फळमाशीचा जर विचार केला तर हार्वेस्ट केलेल्या आंब्यात आपल्याला फळमाशीचं प्रमाण सापडत नाही, अगदी नगण्य सापडतं. पण मेजर जे काही सापडतं ज्या वेळेला आंबा पिकायची प्रोसेस चालू होते, आंब्याच्या साल ज्या वेळेला सॉफ्ट होते त्यावेळेलाच तो पंक्चर करतो. त्यामुळे मार्केटमधला आंबा असेल तर त्याच्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर मँगोनेट प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी झाली आणि प्रॉपर त्याच्यावरती कंट्रोल ठेवला गेला तर निश्चितपणानं ह्याच्यावरती कंट्रोल होऊ शकतं. उत्पादकांचे गट करून त्यांचे नियमित ट्रेनिंग देऊन, प्रॅक्टिकली ट्रेनिंग देऊन जर त्यांच्या माध्यमातून जर आपण एक्सपोर्ट करू शकलो तर निश्चितपणानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. आणि म्हणजे जसं शेतकऱ्यांचं आपण ट्रेनिंग देतो तसंच आपले जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याही ट्रेनिंगची आवश्यकता आहे. कारण प्रॅक्टिकल गोष्टी त्यांना जर माहीत असतील तर ते आपल्या शेतकरी बांधवांना समजावून सांगू शकतील. त्यांच्या काही त्रुटी होत असतील तर ते आपण दुरुस्त करू शकतो आणि हे करणं शक्य आहे. याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. इथे काही शेतकरी आमच्याकडे आज मला वाटतं दामले आलेले होते दुपारी सकाळच्या सत्रामध्ये. तो माणूस आधी मार्केटमध्ये आंबा पाठवत होता, आता मार्केटचं नाव काढत नाही. त्याने आता स्वतःचं प्रोसेसिंग काढलंय, स्वतः एक्सपोर्ट, आता त्यांना एक्सपोर्टची गंमत कळलेली आहे. आता ते एक्सपोर्टच्याच मागे आहेत, एक्सपोर्ट आणि प्रोसेसिंग याच्यातच त्यांचा कार्यक्रम सुरू असतो. तर एकदा तुम्हाला त्यातली हे समजली, नाळ समजली तर निश्चितपणानं आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस मिळू शकतो. आपल्याला बायर सेलर्स मीटच्या माध्यमातून निर्यातदार उपलब्ध होऊ शकतात आणि त्याच्यातनं आपल्याला चांगल्या संधी किंवा चांगले एक्सपोर्टर आपल्याला इम्पोर्टर आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतात. फॅसिलिटी सेंटर्स आता आपल्याकडे सगळे उपलब्ध आहेत, तिथे काय आता अडचण नाही. कारण आपल्याला एअरपोर्ट जवळ आहे, सी पोर्ट जवळ आहे. फॅसिलिटी सेंटर हा आपल्याकडे सध्या तरी आपल्याकडे अडचण नाहीये.
आपण जर इतर राज्यांची जर कम्पेअर केलं तर आज कर्नाटकातला आंबा रेडिएशनसाठी वाशीला येतो, युपी मधला आंबा रेडिएशनसाठी वाशीला येतो. आज आपलं एकमेव स्टेट असं आहे की आंब्यासाठी निर्यातीसाठी लागणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या पणन मंडळाच्या स्वतः उभारलेले आहेत. आणि याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे की आज आमच्या आंब्याच्या उत्पादकाला कुठेही बाहेरच्या राज्यामध्ये जायची आवश्यकता नाहीये. मात्र बाहेरच्या राज्यांची लोक आमच्याकडे येऊन प्रोसेस करतात. त्याच्याबरोबर भविष्यात फळमाशी होऊ नये म्हणून आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या दृष्टीने एक काळजी महत्वाची घेतली पाहिजे. फळमाशीचे आता साध्या बाटलीचा वापर करून आपल्या ज्या पाणी पिण्याच्या बाटल्या असतात बिस्लरीच्या याच्या, त्या बाटल्यांच्या माध्यमातून पण आपण सापळे तयार करू शकतो कमी खर्चामध्ये. आणि मास स्केलवर जर आपण, कारण फळमाशी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची सगळ्यात टार्गेटेड पेस्ट आहे आणि ती जर आपण जेवढी कमी करू तेवढे आपली क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे ती मोहीम आपल्याला हाती घेणं आवश्यक आहे. निर्यातीसाठी प्रत्येक क्रॉप निहाय त्यांनी पॅकेजेस ऑफ प्रॅक्टिसेस तयार केलेले आहेत आपेडाने. तर कारण आपेडाची केंद्र शासनाची संस्था आहे, त्यांचं मुख्यालय हे दिल्लीला आहे आणि आपली जी 6 ते 7 स्टेटचं कार्यालय हे मुंबईमध्ये आहे. तर तिथून सगळं जे काही पॅकेजेस प्रॅक्टिसेस आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे आणि ते जर आपण अवलंबलं तर निश्चितपणे आपल्या क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याच्याबरोबर आपल्याला एक्सपोर्ट करत असताना आपण ज्या देशात निर्यात करणार आहोत तिथे कोणत्या प्रोसेस करणं आवश्यक आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण चुकीच्या प्रोसेस केली, समजा विकेंड प्रोसेस करून आपण युरोपला पाठवायला गेलो तर निश्चितपणानं आपला आंबा तिथं पोहोचू शकणार नाही आणि आपल्याला सगळ्या अडचणींना फेस करावं लागेल. जसे आपण परराज्यातल्या बाजारपेठांचा अभ्यास करतो त्यावर स्थानिक बाजारपेठा पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. कारण आपण क्रीम जर तिकडे पाठवायचं म्हटलं तर बाकीचं 2 आणि 3 नंबरचा जो आंबा आहे त्याला आपल्याकडल्या ज्या बाजारपेठा आहेत त्या आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांचा विकास पण त्याच्यासाठी उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर थेट विक्रीसाठी जर आपण स्टॉल उपलब्ध करून दिले, पणन मंडळाच्या माध्यमातून आम्ही वारंवार प्रयत्न करतोय. जवळजवळ आमच्याकडे 150 ते 200 शेतकरी आज रजिस्टर्ड आहेत, त्यांना आम्ही स्टॉल प्रोव्हाइड करतो आणि साधारणपणे 34 ते 35 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर या उत्पादकांचा थेट उत्पादक ते ग्राहक योजनेअंतर्गत आम्ही करायचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी जवळजवळ 90,000 पेट्या आम्ही उत्पादक ते ग्राहक अशा डायरेक्ट रोल केल्या होत्या. आम्ही फक्त शेतकरी आणि जे खरेदीदार आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर एकमेकांना देऊन त्यांनी त्यांचा व्यवहार करावा अशा पद्धतीचं आम्ही हे अवलंबलेलं होतं. परदेशातल्या ज्या विविध एजन्सी आहेत त्या एजन्सीची संपर्क साधून आपल्या निर्यात वृद्धीसाठी प्रयत्न करता येतील. म्हणजे ज्या परदेशांची ज्या एम्बसी असतात त्या एम्बसी मधून आपल्याला आयातदारांची यादी उपलब्ध होऊ शकते आणि ती एक स्टँडर्ड यादी असते की जे बोगस लोक नाहीयेत अशा लोकांचेच रजिस्ट्रेशन आपल्याला त्याच्यातून मिळू शकतात आणि निर्यातीसाठी आपल्याला आयातदार शोधण्यासाठी त्याचा मदत होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रोसेस किंवा ज्याच्यावर प्रक्रिया उत्पादन करून त्याचं मूल्यवर्धन करता येऊ शकतं आणि त्या मूल्यवर्धनातूनच आपण प्रोसेस म्हणजे जसं आपण फ्रेश कमोडिटी एक्सपोर्ट करतो तशी आपण पल्स सारखी कमोडिटी आपल्याला निर्यात करता येऊ शकते. आज जवळजवळ 2 तास व्हायला आले आणि मला आज या ठिकाणी निर्याती संदर्भात माहिती देण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी रामेत कोल्हापूर आणि हवले सरांचे आभार मानतो. तसेच आपण जवळजवळ 1.5 तास शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो. पुनश्च नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अत्यंत चांगल्या पद्धतीने सर आपण सर्व प्रक्रिया एक्सपोर्टच्या संदर्भातली जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने सर आपण प्रेझेंटेशन येतं सादर केलं. त्याबद्दल प्रथमतः आपले सर खूप खूप अभिनंदन आणि रामेतीच्या वतीने आभार. यानंतर आपण शंका समाधानाच्या सेशनसाठी आपण हे सेशन फॉलो करतोय. तर सर्व प्रशिक्षणार्थींना एक विनंती आहे की आपली काही शंका असतील तर आपण कृपया विचाराव्यात. आहेत कोणाला शंका आहेत काय? माझी एक सर शंका होती आता की जीआयच्या बाबतीत आपण जो
ची ती प्रॉपर्टी झाली, बरोबर. बौद्धिक संपदा झाली. हम्म. तर आता समजा त्या एरियात आता कोकणचा हापूस आंबा जो आहे तो आता समजा कोल्हापूरच्या एखाद्या शेतकऱ्यानं जर लागवड केली तर त्याला आपण म्हटल्याप्रमाणे सर बॉक्स किंवा ते पॅकिंग जे आहे ते त्याला हापूस म्हणून वापरता येणार नाही. नाही वापरता येणार. हा, मग त्याच्यावर तो एक उपाय पण तुम्ही सांगितला की बाबा त्याचं रजिस्ट्रेशन साठी आपण त्याचं रजिस्ट्रेशन जरी केलं तरी हापूस हे लेबल त्याला लावता येणार नाही. पण इकडलं म्हणजे या क्षेत्रामध्ये जो एरिया डिमार्केट केलेला असतो, आता हापूस आंब्याच्या बाबतीत रत्नागिरी, रायगड, ठाणा, सिंधुदुर्ग आणि पालघर हे 5 जिल्हे त्यांनी सांगितलेले. या 5 जिल्ह्यातच जो आंबा हापूसी व्हरायटीचं प्रोडक्शन होईल तर तेच हापूस म्हणून ट्रीट केलं जाईल. अच्छा, त्यांना हापूस हे लेबल लावता येणार. तिकडे कोल्हापूरला उत्पादित केलेल्या आंब्यासाठी हापूस हे लेबल वापरता येणार नाही. पण एखाद्या कोल्हापूरचा ट्रेडर आहे, त्याला हापूस आंबे विकायचे, इकडल्या भागात उत्पादित होणारे आंबे जर विकायचे तर त्याला त्यांनी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलं तर त्याचं तो हापूस या नावाने इकडले आंबे विकू शकतो, तिकडले नाही. कारण ती प्रॉपर्टी त्या जिओग्राफिकल एरिया पुरती मर्यादित, त्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया पुरती ती मर्यादित झालेली आहे. मर्यादित आहे. अच्छा, कोल्हापूर गुळ मिळाला पण सर ती हापूस व्हरायटी असेल, व्हरायटी असली तरी तुम्हाला हापूस नाही वापरता येत. नाही, बरोबर. ते न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आणि इतर न्यूट्रिएंटच्या आणि इतर तिथल्या त्या जीआयएम मधल्या जो क्लायमेटिक इतर म्हणजे बरेच भाग असतील, सॉइल आणि क्लायमेटिक व्हेरिएशनचा जो इम्पॅक्ट असतो. कारण जर तुम्ही आमच्याकडलं जरी बघितलं तरी कोकणातल्या बाहेर नेल्यानंतर जो आंबा आहे, हापूस आंबा आहे, त्याला फ्लेवर कमी असतो, त्याची साल जाड येते. कारण इकडली जी रेड लॅटरायटिक सॉइल आहे तिचा आणि वातावरणाचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे त्याची साल पातळ राहते, त्याचा फ्लेवर वाढतो. बरोबर बरोबर सर. हे थोडक्यात एरिया स्पेसिफिक आपण बाइंडिंग करून देतोय. येस येस. बाकी सर ही प्रक्रिया सगळी जी आहे ते आता एकंदरीत सगळं लेक्चर ऐकल्यानंतर शेतकरी बांधवांना आमच्या थोडंसं कन्फ्युजन होणार की एवढ्या सगळ्या किचकट प्रक्रियेमधून जाणं म्हणजे हे द्रविडी प्राणायाम आहे, एक्सपोर्ट करण्यापेक्षा मग आम्ही इतर लोकल मार्केटला आंबा का विकू नये अशी एक शंका येण्यास म्हणजे म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं ना की लोकल मार्केटला तुम्ही वाशी मार्केटला जर बघितलं तर 500-600 रुपये पेटीचा भाव असतो. येस. तुमच्या काय आहे की जेव्हा तुम्ही ही प्रोसेस दिसायला किचकट वाटत असली तरी खूप सोपी आहे. कारण तुम्हाला याच्यात काहीच करायचं नसतं. तुमचा उद्देश काय असतो, तुम्हाला इथनं आंब्याचे बॉक्स घेणं, प्रायमरी सेंटरवरती प्रोसेसला नेऊन देणं, तिथं प्रोसेस झाले की तिथनं व्हेकल घेणं आणि ते दुसऱ्या ठिकाणी फक्त तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आणि जे शेड्यूल दिलेलं असेल, 4चं शेड्यूल मिळालेलं असेल तर तुमचं 4 पर्यंत तुमचे बॉक्स तिथं पोहोचवणं हा एवढाच तुमचा रोल असतो. बरोबर बरोबर. त्यामुळे प्रोसेस किचकट असते, ती प्रोसेस शेतकऱ्याला करायची नसते. म्हणून मी ते परत सांगतो आपल्याला की आपल्याला फक्त काढणी केलेला आंबा वेळेत त्या पॅकहाऊस पर्यंत पोहोचवणं एवढाच त्यांचा रोल असतो आणि त्याचं बुकिंग करणं ऑनलाईन. येस. आता इकडं सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता आमच्या सांगली आणि सातारामध्ये केशर आंब्याचं सर मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. आता ही प्रक्रिया जी आहे, आता हापूसमध्ये साका वगैरे हे जे प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला जाणवतात, पण केशरमध्ये सर असे कुठले प्रॉब्लेम आहेत का की जेणेकरून आता ह्यात फक्त फ्रूट फ्लायचा एक सोडला प्रॉब्लेम तर बाकी साईज आणि केशरमध्ये तुम्हाला साखरेचा प्रॉब्लेम नाहीये. केशरमध्ये तसे विशेष प्रॉब्लेम कुठले नाही. इव्हन सॅपचा सुद्धा प्रॉब्लेम केशरमध्ये खूप कमी आहे. कारण हापूस आंब्यामध्ये जो सॅप असते त्याच्यामध्ये तो हायली ऍसिडिक असतो. तो जर सॅप आपल्या अंगाला लागला तर त्याला जखम होऊ शकते आपल्याला, इतका हायली ऍसिडिक असतो. पण केशरच्या बाबतीत तसं नाही. त्याचे डाग जरी आंब्यावर डाग पडले ना तर ते खूप पातळ असतात, असे डार्क घट्ट डाग नसतात जे काळे शेतकऱ्याला वाटू शकतात. म्हणजे कंझ्युमरला ते खराब आंबे वाटू शकत नाही. अगदी एखादा थोडा डाग पडलेला असतो पण तो कन्सिडरेबल असतो. काय सर? हॅलो. केशर आंब्याच्या एक्सपोर्ट साठीचं भवितव्य सांगितलं काय आमच्या केशरला खूप पोटेन्शियल आहे. कारण केशरमध्ये क्वालिटी इश्यू खूप कमी आहे. म्हणजे जर काही पेस्ट किंवा डिसीजचा अटॅक असला तरच त्याच्यामध्ये इश्यू आहे. त्याची किपिंग क्वालिटी हापूसच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे
केशर आंब्याला खूप आणि रेटच्या बाबतीमध्ये हा हा रेट पण म्हणजे हापूसच्या तुलनेत थोडा कमी मिळत असला, म्हणजे हा समजा एक 500 रुपये डझन जात असेल तर तो 400 रुपये इतकाच फरक आहे, त्याच्या बाहेर काही फार फरक पडत नाही. अच्छा अच्छा. आणि मला वाटतं तुलनेनं केशरचं प्रोडक्शन पण सर प्रोडक्टिव्हिटी पण जास्त केशरची खूप जास्त आहे. आपल्याकडे जवळ 4 टनापर्यंत प्रोडक्टिव्हिटी आहे, पण हापूसची 2-2.25 वर जात नाही. बरोबर आहे. म्हणजे कोकणनं जर हापूस आंब्याची जबाबदारी पूर्ण उचलली एक्सपोर्टची आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा सेंट्रल महाराष्ट्र जो आहे त्याच्यातून जर आपण केशरचं उत्पादन आणि एक्सपोर्ट जर वाढवू शकलो तर एक चांगलं म्हणजे बॅलन्स हे होऊ शकतो आपल्याला. आंब्यामध्ये भरपूर चान्सेस आहेत. आज बँगलपल्ली सारखी व्हरायटी घेऊन लोक तिथे येऊन आपल्या इथे प्रोसेस करतात. मग आपल्या इथे एवढ्या फॅसिलिटी असताना आपण करत नाही, असं गडबड. बरोबर. खूप खूप धन्यवाद सर. अत्यंत चांगल्या पद्धतीने सर आपण हे प्रेझेंटेशन केलेलं आहे. मला वाटतं सर आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींची एक कमेंट पण याच्यात पडलेली आहे की आपलं प्रेझेंटेशन सर आम्हाला शेअर केलं तर आम्ही ग्रुपवरती करतो, म्हणजे एक इंट्रोडक्शन किंवा येस तुमचं मेल आयडी पाठवा मला, मी मेलवर तुम्हाला पाठवा. तुम्ही जर सर्क्युलेट केलं तर बरं होईल. मला परत सगळ्यांचे चालेल सर. येस चालेल सर चालेल. मी ते पीडीएफ करून पाठवतो आपल्याला. चालेल सर चालेल. मला फक्त मेल आयडी पाठवा. हो पाठवतो सर मेल आयडी. यानंतर काय आहेत शंका कुणाच्या? प्रशिक्षणार्थींनी काय चॅट बॉक्स मध्ये जरी शंका टाकल्या तरी आपल्याला ते सरांपर्यंत पोहोचवतो मी, किंवा चॅट बॉक्स मध्ये सरही पाहू शकतात. नाही, चॅट बॉक्स मध्ये दिसत नाहीत कुणाच्या शंका. आहे कुणाच्या शंका का आपण कन्क्लुडिंग कडे जाऊया? नाहीत. तर खूप खूप धन्यवाद सर. आज आपल्याला या 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ऍक्च्युअली कालच आपलं हे सेशन होणार होतं, पण काही तांत्रिक कारणास्तव आपल्याला ते एक दिवस पुढं, म्हणजे आज 1 तारखेला नवीन वर्षामध्ये आपल्याला घ्यावं लागलं. आणि ते योगायोगानं चांगलंही झालं, कारण नवीन वर्षाची सुरुवात अशा एक्सपोर्टने आम्ही हे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने आमच्या प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध करून देऊ शकलो. एक चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ एक चांगला पायंडा या निमित्तानं पडावा आणि शेतकऱ्यांचं खरंच सेवार्थ काम आम्हाला करण्याची संधी त्या अनुषंगाने जर मिळाली तर खूप छान काम होईल. शेतकऱ्यांचं कल्याण हल्ली करणं म्हणजे बऱ्याच ह्या गोष्टी आहेत, मोठा विषय आहे शेतकऱ्यांचं हित ह्यामध्ये. तर आपण त्या अनुषंगाने आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन आणि आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं. शंका समाधानाच्या माध्यमातूनही आमच्या शंका आपण सॉल्व्ह केल्या, त्याबद्दल आपले महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आमचे रामेती कोल्हापूर यांच्या वतीनं खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर नवीन वर्षासाठी आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष हे आपल्या सर्वांना खूप भरभराटीचं, आनंदाचं, सगळ्यात महत्वाचं हे नैसर्गिक आपत्ती मुक्त, जेणेकरून आमच्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त निर्यात करता यावी आणि 4 पैसे इतर देशाकडून आपल्या देशासाठी उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांच्या खिशामध्ये ते जातील, अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. या ठिकाणी आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर. यस, थँक्यू सर. सर्व प्रशिक्षणार्थींचं हे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गेले 3 दिवस आपण निर्यातक्षम आंबा उत्पादन व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावरती आपण मार्गदर्शन केलं. अत्यंत शांत चित्तानं आपण सर्व प्रशिक्षण आत्मसात केली, त्याबद्दल रामेतीच्या वतीनं आपले खूप खूप आभार आणि आपणासही नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. मी सरांचा नंबर आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण शेअर करतो आणि प्रेझेंटेशनही मी शेअर करतो. येस, थँक्यू. येस, थँक्यू सर. थँक्यू.